नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे. मराठी ग्लोबल व्हिलेजमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्रातून भरारी घेत जगाच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी मराठीचं नाव कोरलं आहे, अशा ग्लोबल मराठी ताऱ्यांचा इंटरव्ह्यू आपण दर आठवड्याला घेत असतो. आज आपण ज्यांचे इंटरव्ह्यू घेणार आहेत, ते तर बाबा बिझनेस सक्सेस कोच आहेत आणि ते आपल्याशी बोलतायत लंडनहून निलेश वाकचौडे. निलेशजी, आपलं खूप मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. थँक यू मृदुला. थँक यू फॉर हॅव्हिंग मी. आता निलेशजींबद्दल काय बोलायचं? म्हणजे मी सांगते, की अर्थात अनेक मोटिव्हेशनल पुस्तकांचे ते ऑथर आहेत. अनेक अवॉर्ड्स त्यांना मिळाले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणसाला नेहमी असं वाटत असतं, की बिझनेस किंवा उद्योग हा काही आपलं हे काही आपलं काम नाही. पण निलेशजी आज म्हणजे महाराष्ट्रातल्या तालुक्याच्या शाळेत मराठी मीडियम पासून लंडनला आले आणि तिथे त्यांनी आपल्या मराठी लोकांनी कसा उद्योग करावा, केवळ नेहमीप्रमाणे चाकोरीबद्ध नोकरीत आपण जातो किंवा नोकरी मिळावी या दृष्टीनं फॉरेनला गेले असं नाही. त्यातूनही त्यांच्या लक्षात आलं अगदी तरुण वयातच, की नाही, 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 उद्योग हा मराठी माणूस करू शकतो आणि त्याने स्वतः उद्योगाला तर सुरुवात केलीच आणि अनेक लोकांना देखील ते मोटिव्हेट करताहेत. तर आपण निलेशजींकडे पुन्हा जाऊया. निलेशजी, खरं तर मला जे आत्ता मी तुम्हाला म्हटलं, की मराठी माणसांनी उद्योगात जायला पाहिजे, त्या संदर्भात तुम्ही या लोकांना कसं मोटिव्हेट करा, हा माझा जरी प्रश्न असला, तरी त्याआधी मला खूपच क्युरिओसिटी आहे, की तुम्ही ज्या तऱ्हेनं तालुका अगदी भाग होता, की जिथे तुम्ही तुमच्या शाळेला सुरुवात केली, मराठी मीडियम होती. तर ही स्वप्न तुम्ही तेव्हाच बघितली होती का? हा प्रवास कसा सुरू झाला? मृदुला, थँक यू व्हेरी मच फॉर द इंट्रोडक्शन. तुमचा प्रश्न एकदम मार्मिक आहे आणि हा बऱ्याचदा मला विचारला जातो. आणि होतं काय, की आपण मराठी असतो आणि आपण आपल्या आई-वडिलांना किंवा आपल्या नातेवाईकांना असं पाहिलं असतं, की ते शाळेत जातात, शिकतात आणि नोकरी करतात आणि जसं ते आयुष्य जगतात. तर माझे वडील डॉक्टर होते, त्यामुळे मी पण तसंच पाहिलं होतं, की पुढे जाऊन मी नोकरी करेल. तर बिझनेस करेल वगैरे असं जेन्युइनली मलाही वाटलं नव्हतं किंवा तसं डोक्यात नव्हतं. कारण हं. आपण काय करतो, जेव्हा आपलं अपब्रिंगिंग होत असतं, आपण जेव्हा मोठे होत असतो ना, आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना पाहतो, आई-वडिलांना पाहतो, नातेवाईकांना पाहतो, मित्रांच्या आई-वडिलांना पाहतो आणि विशेषतः मराठी फॅमिलीत बरेच जण लोकं नोकरीच करतात. त्यामुळे आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त जास्त माहीत नसतं. तर मला पण असं जेन्युइनली काही माहीत नव्हतं, की वेगळं काहीतरी असतं किंवा ते मी करायला पाहिजे किंवा ते मला जमू शकतं असं. आणि जेव्हा मी जसं जसं तालुक्याच्या ठिकाणी, खेड्याच्या ठिकाणी मराठी मीडियममध्ये शिकलो, जळगाव, धुळे भरपूर ठिकाणी वडिलांची बदली व्हायची माझ्या. पण त्यावेळेस असं बिझनेसचं स्वप्न होतं असं काही नव्हतं. पण एक जिद्द मात्र नेहमी होती माझ्याकडे, की जिथे जाईल ना, तिथे एकदम छान चांगलं काम करायचं आणि लेट्स से की आपल्याला काही डिफिकल्टीज आल्या, तर त्या डिफिकल्टीमधून बाहेर निघायचं. या 2 गोष्टी मी तेव्हापासून वापरतोय आणि मे बी तीच एक गोष्ट कारणीभूत होती माझ्यासाठी, की मी बिझनेस चालू केला इथे येऊन. अ, तुमच्या श्रोत्यांसाठी एक छोटीशी बॅकग्राऊंड स्टोरी माझ्याविषयी सांगितली चालेल का तुम्हाला? हो, म्हणजे काय, तो प्रवास तर जाणूनच घ्यायचा आहे. येस. तर जसं इतरांप्रमाणे झालं, की डॉक्टरिंग किंवा इंजिनिअरिंग असं करियर असतं, तसं मी इंजिनिअरिंग करियर चूज केलं. हं, प्रोडक्शन इंजिनिअरिंग आहे मी. हं, प्रोडक्शन इंजिनिअरिंग केलं. 10वी-12वी ला चांगले मार्क्स होते मला. हं. मग इंजिनिअरिंगला पण पुण्यासारख्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं आणि खुश होतो एकदम. आणि त्यानंतर नोकरी पण मिळाली. जसं कॅम्पस इंटरव्ह्यू प्रकार असतो आपल्याकडे, तर त्या पद्धतीने मला नोकरी पण मिळाली. आयुष्य व्यवस्थित चालू होतं आणि त्याच वेळेस मग कंपनीकडून मला ऑन साइट जायची संधी मिळाली. मग मी अमेरिकेत होतो जवळ-जवळ 2.5 वर्ष. करियर एका पद्धतीने फार चांगलं चाललं होतं. पण कसं असतं, की प्रत्येकाच्या मनात काहीतरी स्वप्न असतात. मे बी तुमच्या मनात पण काही स्वप्न असतील. हं, हं, ती फॅमिलीविषयी आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात स्वप्न असतात. तर माझं स्वप्न होतं, की एम करायचं. का मला मे बी एक कारण असं वाटलं असेल, की नोकरीत मला एक थोडं जाणवलं असेल, की मे बी आपल्याला एक बॉस असतो. बॉस चांगला आहे का वाईट ते आपल्या हातात नसतं. त्यामुळे कदाचित जर खराब बॉस मिळाला, तर मे बी आपल्याला वाटतं, की आपण म्हणजे आर यू ॲट द रॉन्ग प्लेस मे बी ना. कधी तुम्हाला तुमचा जॉब आवडत नाही, सॅलरी आवडत नाही, करियर आवडत नाही, बॉस भरपूर गोष्टी असतात. तर माझ्या केसमध्ये बहुतेक असं मला कधीतरी काहीतरी फील झालं असेल. त्यामुळे मला वाटत होतं, की याच्यातून काहीतरी बाहेर पडायला पाहिजे आणि एक फ्रीडम स्वतःकडे पाहिजे. हं. त्यावेळेस एकच माहिती होतं, की बिझनेस करायचा असेल तर एम करावं लागतं. म्हणजे असं कुणी आमच्या फॅमिलीमध्ये पण कुणी बिझनेस केला नाही आधी, की जेणेकरून मी म्हणजे डायरेक्टली त्याच्या गाईडन्सने बिझनेस करेल. त्यामुळे एकच माहिती होतं, की बिझनेस करायचं म्हणजे एम करावं लागेल आणि म्हणजे मला
बऱ्याचशा माझ्या मित्रांशी जेव्हा बोलतो तेव्हा त्यांना वाटतं की त्यांनाही तेच वाटतं की बिझनेस म्हणजे एमबीए हे एक सूत्र त्यांच्या डोक्यात असतं. समीकरण. मला कळालं की तसं काही नाही नसतं. आणि मग मी एमबीए करण्यासाठी अमेरिकेतून युकेला आलो. हं, कारण की युकेला 1 वर्षाचं एमबीए होतं. हं, 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 घरची आमची मीडियम क्लास असल्यामुळे म्हणजे फायनान्शियली एवढे पैसे नव्हते की जेणेकरून मी फी पे करून हं, मग कॉलेजला ऍडमिशन घेईल वगैरे. हं, एज्युकेशन लोन मला घ्यावं लागलं. मला युकेला एक कॉलेज मिळालं, एज्युकेशन लोन घेतलं. युकेला हं, आलो, ऍडमिशन घेतलं आणि माझा फोकस एकदम क्लिअर होता की म्हणजे त्यानंतर नोकरी पाहिजे. कारण माझे वडील रिटायर होणार होते त्यावर्षी. हं, सो इन्कम एक तर वडील किंवा मी. त्यामुळे जोपर्यंत वडिलांची नोकरी चालू आहे तोपर्यंत मी एज्युकेशन करू शकतो. हं, मग पटकन एमबीए करावं 1 वर्षाचं. त्यामुळे मी फार फोकस होतो की डे 1 पासून की एमबीए नंतर काय करायचं. हं, की एमबीए केलं आणि इतका फोकस असल्यामुळे काय झालं की 9व्या महिन्यातच मला जॉब मिळाला. जेव्हा हं. बाकी स्टुडंट्स प्रोजेक्टसाठी जातात, त्यावेळेस मी ॲक्चुअली जॉबमध्ये गेलो. आणि हां, एकदम हां. खुश होतो त्यावेळेला. जॅग्वार लँड रोव्हर नावाची कंपनी आहे यूकेमध्ये. हं. लक्झरी कार मॅन्युफॅक्चरर्स. तर त्यांची वॉव! नोकरी मिळाली. एकदम खुश होतो हं, मी. हं. स्टुडंटच्या आयुष्यातली ती महत्वाची गोष्ट असते की त्याला एक तर हे नोकरी जगभर आपल्याजवळ असावी हे स्वप्न तुम्ही तालुका लेव्हलवर बघितलं होतं का? नाही ती कार ॲक्चुअली मलाही खूप आवडते. हो, नाही आणि ते एक ब्रँड नेम असतं ना. ब्रँड नेम आय आपल्याकडे नो. आपण नोकरीत असताना आपण सीव्हीचा विचार करतो. माझ्या सीव्हीवर कुठलं नाव चांगलं दिसेल. तर त्या हां. प्रॅक्टिकली त्या सेन्समध्ये अरे हां, जॅग्वार लँड रोव्हर नाव चांगलं दिसेल आपल्या सीव्हीवर. त्यामुळे मला छान वाटलं. हं, आणि म्हणजे प्रॅक्टिकली आपण जेव्हा नोकरी लागते आपले स्वप्न म्हणजे एवढे असतात ते अचानक मोठे होतात, की मग चांगलं घर पाहिजे, गाडी पाहिजे, वर्ल्ड ट्रॅव्हल वगैरे सगळे आणि सेम पद्धतीने मग म्हणजे मी स्वप्न वाढवत गेलो. पण गोष्ट अशी झाली, की नेमकी त्यावेळेला रिसेशन आलं हं, 2008-2009 मध्ये आणि म्हणजे मी कंपनीत नवीन होतो. मग कंपनीने मला ले ऑफ केलं. मला काढून टाकलं कंपनी हं, आणि तिथे मला जास्त तर आणि मग मी एक नोकरी गेली, की आपण दुसऱ्या नोकरीला अप्लाय करतो. तर मी पण तसंच केलं. पण मार्केटमध्ये त्यावेळेस नोकऱ्याच नव्हत्या कारण रिसेशन चालू होतं. हं, तर कसं असतं, की नथिंग इमोशनल पण मनी इज अ इम्पोर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. आपण किती जरी चांगले व्यक्ती असलो ना, आपल्याला पैसा लागतो जगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, की आता तुम्ही बाहेर कुठे फिरताय, त्याचे पुण्याला तुम्ही आहात, गावाकडे मुंबईला कुठे आहात, मुंबईचा वडापाव फेमस आहे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही किती चांगले हो. व्यक्ती तुम्ही आज जा आणि त्यांना सांगा, की मी चांगला व्यक्ती आहे, मला वडापाव दे. ते देतील तुम्हाला. हं, तुम्ही दुसऱ्या दिवशी परत जा आणि सांगा, की मी चांगला व्यक्ती आहे. ते नाही देणार. हं, कारण म्हणजे मनी इज इम्पोर्टंट पार्ट. मग मला वाटलं, की पैसे कमवण्यासाठी 2 गोष्टी असतात. एक तर आपण जॉब करतो किंवा बिझनेस. तर जॉबची संधी कुठेच नव्हती. म्हटलं मग त्यावेळेस मग दुसरा एकच मार्ग उरला होता माझ्याकडे बिझनेस. आणि तिथून मग मी बिझनेसमध्ये उतरलो. फरक असा पडला, की माझं एमबीएचं बॅकग्राऊंड होतं. त्यामुळे मला वाटलं, की मला सगळं माहिती आहे. कारण मी बिझनेसचं नॉलेज घेतलंय ना. एमबीए केलंय, चांगल्या कॉलेजमधून एमबीए केलंय. पण प्रॅक्टिकली कळालं, की जे पुस्तकात शिकवतात ते थिअरॉटिकल असतं. रिअल लाईफमध्ये वेगळंच असतं. मग तिथे मी ॲक्चुअली प्रॅक्टिकली रिअल लाईफचा अनुभव घेतला आणि बिझनेसमध्ये आल्यानंतर पहिले 6 महिने मला एक सुद्धा क्लायंट मिळाला नाही. हं, 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 ती गोष्ट अजूनच खराब झाली. जॉब पण नाही मिळत आहे आणि बिझनेस चालू केला तो पण चालत नाही. आणि हं, मग तिथे मी इमोशनली पण डाउन झालो. फायनान्शियली तर पूर्वीच डाउन होतो. आणि मग हं, जेव्हा आपण अडचणीत असतो ना, त्यावेळेस आणि आपल्या अडचणीतून बाहेर यायचं असतं. तर जेव्हा आपलं हं. माइंडसेटने असतं की आपल्या अडचणीतून बाहेर यायचं. तर आपण काय करतो की म्हणजे एक संधी गेली की आपण दुसरी संधी पाहतो. आपण म्हणतो ना की कीप नॉकिंग द डोअर्स. हो, हो. आयुष्याने आपल्यावर एक दरवाजा बंद केला, आपण दुसऱ्या दरवाजाकडे पाहतो. दुसरा कुठच्यातरी संधीचं सोनं करायचं आणि. संधीचं सोनं करायचं किंवा कुठेतरी काहीतरी आपण ऑपोजिट नॉक करत असतो. आणि हं, त्यात असं झालं की ऑपोजिट नॉक करता-करता मी इतक्या वेळा नॉकडाऊन केलं की मला कळलं की फेल्युअर्स कुठे येतात. म्हटलं अच्छा. गुड पॉइंट आणि एकदा माझ्या मित्राबरोबर बोलता-बोलता मला लक्षात आलं की त्याने मला विचारलं की "अरे बिझनेस चालू करताना लोकं का फेल होतात?" मग मला कळालं हं. की एक्झाम्पल आहे की मीच का फेल झालो. आणि त्याला आवडलं की इट ॲक्चुअली हेल्पिंग समबडी एल्स की तुम्ही ह्या चुका करू नका ज्या मी केलेल्या आहेत. आणि मला रिअलाईज झालं की कन्सल्टिंग इज अ व्हेरी गुड ऑप्शन देन आय कॅन स्टार्ट की बिकॉज आय हं. हॅव मेनी फेल्युअर्स. आय डोंट वॉन्ट एनीबडी एल्स टू गो थ्रू मेनी फेल्युअर्स. करेक्ट. हं, ऍक्च्युली दिस कॅन ऍक्सेलरेट समबडी एल्स जर्नी. आणि त्यामुळे हं, मी बिझनेसमध्ये आलो. बिझनेस कन्सल्टिंग चालू केलं. हं. आणि विदिन 2 मंथ्स जेव्हा माझा माइंडसेट चेंज केला, आय गॉट द लाइक बेस्ट न्यू कमर टू कन्सल्टिंग, मोस्ट हं. आउटस्टँडिंग अचिव्हमेंट्स. आणि वॉव! ओव्हर द पिरियड काय झालं की आय स्टार्टेड रायटिंग बुक्स. सो देअर आर मेनी बुक्स, ऑलमोस्ट 10 बुक्स आय हॅव. 2 ऑफ देम ग्रेट, ग्रेट. आणि आय लव्ह टीचिंग पीपल, वॉव! टॉकिंग टू पीपल. ग्रेट. म्हणजे त्या फेल्युअर मधून सक्सेसफुल एक्झॅक्टली. कसं व्हायचं? फिनिक्स पक्षाने जशी भरारी घेतली होती, तशी तुम्ही भरारी घेतली. खरोखरच अभिनंदन त्या संदर्भात. आता थँक आपण वळूया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे म्हणजे खरोखर मराठी माणसाला जर का म्हटलं ना उद्योग
की तू बाबा नोकरी सोड आणि उद्योग कर, किंवा तू नोकरी करूच नको, उद्योगातच आपल्याला जायचंय, तर तो घाबरतो. तर हे जरी असं असलं तरी ज्या तऱ्हेनं मराठी माणसाच्या अंगात सुद्धा गुण आहेत उद्योगाचे, हे तुम्ही वारंवार सांगत असता. तर तुम्हाला काय वाटतं, की मराठी माणसानी उद्योग का करावा आणि कशा तऱ्हेनं त्यांनी एकूणच कल्पना राबवावी? ओके. कसं असतं की अं, मराठी माणूस जो म्हणतो ना आपण, तो टॅलेंटच्या बाबतीत तर कुठेच कमी नाहीये. हो. काय की बिझनेस चालू करण्याआधी आपण जर बिझनेस विषयी विचार करायला लागतो, तर सगळे विचार आपल्या डोक्यात होतात, बरोबर? हं, 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 सेम टाइम आपल्या डोक्यातलेच विचार असतात जे आपल्याला थांबवतात, हं, की बाबा तुला हे जमणार नाही, किंवा आपल्या फॅमिलीत अजून असं कुणीच केलं नाही. हं, हं, आणि, मग नंतर असं काय होतं की बऱ्याचदा आपण जे आपल्या जवळचे असतात त्यांच्याशी आपण बोलतो, मे बी आई वडील असतात, किंवा भावंड असतात, किंवा चांगले मित्र असतात. चूक कुठे करतो, मला एक प्रामुख्याने म्हणायचंय मराठी माणूस, की तो अशा व्यक्तींना विचारतो की ज्यांनी स्वतः बिझनेस नाही केलेला. करेक्ट. तर तुम्ही जर अशा व्यक्तींना विचारलं की ज्यांनी स्वतःच कधी बिझनेस केलेला नाही, तर होईल काय की ते ऑब्व्हियसली त्यांची भीती सांगतील. इट मे नॉट बी राईट अ रॉंग थिंग. हं, ते त्यांची भीती सांगतील ना. आपल्याला असं वाटतं की मे बी म्हणजे ते फेल झालेत असं आहे. हं, तर प्रामुख्याने असं आहे की ज्याने ऍक्च्युअली बिझनेस केलाय ना, म्हणजे योग्य, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की तुम्हाला जर कुकिंग शिकायचं असेल तर काही शेफकडून ऍडवाइस घ्या. हं, तुम्हाला जसं एखादं पर्टिक्युलर स्किल शिकायचं असेल, समजा सोनार काम शिकायचं असेल, तुम्ही सोनारकडे जाणार शिकायला. पण ज्या व्यक्तीकडे ते स्किल्स नाहीत त्याला नका विचारू, म्हणजे बिझनेस विषयी. तर ज्याने ऍक्च्युअली बिझनेस केला त्याला विचारा, आणि ते तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतील. पण जर तुम्ही नोकरी करणाऱ्या माणसाला विचारलं, तो भीतीच्या अनुषंगानेच सांगेल की नोकरीमध्ये ऍक्च्युअली तुला पगार तरी मिळतो, हं. टेन्शन नसतं, 24 तास टेन्शन नसतं. बिझनेसमध्ये तुला मे बी टेन्शन घ्यावं लागेल, बिझनेस चालू नाही झालं तर फायनान्शियली फेल होशील. आणि होतं काय की ह्या सगळ्या ऑब्स्टेकलच्या स्टोरीज रंगवल्या जातात त्याच्यासमोर, आणि हं. आपण लहानपणापासून ऐकत आलो असतो मोठ्यांचं, आणि आपल्याकडे एक एक आपण म्हणतो ना की वडीलधाऱ्या व्यक्तींचं ऐकलं पाहिजे. मला रिस्पेक्ट आहे वडीलधाऱ्या व्यक्तींशी, पण ह्या एका पॉइंटला मी अग्री होत नाही त्यांच्याशी, की जर वडीलधाऱ्या व्यक्तींना त्या गोष्टीची कल्पनाच नसेल, तर मग त्यांचं का ऐकायला पाहिजे? त्यांनी कधी बिझनेस केला नसेल तर आपण त्यांचं का ऐकावं त्या फेजमध्ये? तुम्ही अशा व्यक्ती योग्य गायडन्स घ्या. ज्यांनी बिझनेस केला त्यांच्याकडून चांगली पुस्तकं वाचा, इंटरनेटवर चांगली माहिती ती फॉलो करा. पण बिझनेसची ऍडवाइस बिझनेसमॅन कडूनच घ्या. नॉन हो. बिझनेस घेऊ नका. त्यामुळे हं. मराठी हा प्रामुख्याने तीच करतो. अगदी खरं आहे. मराठी माणूस करतो की हं. बिझनेसमध्ये उतरतो, जर कुणाला उतरायचं असेल, तो इतरांचं पाहून उतरतो. माझ्या नाही, मला भावाने तर वाटतं ती असं ना, रिस्क टेकिंग जी असते, की ते घाबरतात, की ते जे घाबरतात. ढकलून देणं आहे ना, की नाही जा बाबा. असं मला असं वाटतं, की रिस्क घेणं खूप गरजेचं आहे. रिस्क घेणं गरजेचं आहे, आणि छोटी गोष्ट की कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो आपण हं, लँग्वेज, की रिस्क आपल्याला घ्यायची, पण कॅल्क्युलेटेड घ्यायची, आणि नथिंग रॉंग. जसं आपण आयुष्यात प्रत्येक ठिकाणी मोजमाप करून घेतो ना गोष्ट किंवा रिस्क, बिझनेसच्या हं, बाबतीत पण घेऊ शकतो आपण. एक प्रामुख्याने गोष्ट घडते की जेव्हा बिझनेसमध्ये एखादा व्यक्ती फेल होतो ना, त्याची फेल्युअर हं, लवकर पसरते, की अमक्याचा मित्र त्याने बिझनेस केला, तो फेल झाला. तुझ्या काकांनी ट्राय केला होता बिझनेस 40 वर्षापूर्वी, तेव्हा ते फेल झाले. त्यामुळे आपल्या रक्तातच नाही, असं असं सांगितलं जातं. पण तसं प्रॅक्टिकली नसतं. काळ तुम्हाला माहिती पटकन बदलतो, टेक्नॉलॉजी बदलते, भरपूर गोष्टी चेंज होत असतात. त्यामुळे माझं प्रामुख्याने म्हणणं आहे की मराठी व्यक्तीने त्यांच्या डोक्यात आलं ना, बिझनेस करून पहा. मॅक्झिमम काय होईल, तो फेल होईल. पण त्यात फेल अगदी होण्या खरं आहे. इतके काही चांगल्या गोष्टी शिकतील ते. ते नॉट ओन्ली त्यांच्या बिझनेस, पण त्यांच्या लाईफला ते मोटिव्हेट करतील त्यांच्या स्वतःसाठी. हं. तर जस्ट डू इट. आता मला इथे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की ठीक आहे, आता आपण मनाने तयारी केली, की मला व्यवसायात जायचंय आणि मला हा ट्रेंड मोडून काढायचा आहे आणि मी रिस्क घ्यायला तयार आहे. आता ही जी बिझनेस आयडिया आहे, ती कशी शोधायची? राइट. ठीक आहे. हा फार छान प्रश्न आहे, आणि माझ्या वर्कशॉपमध्ये मला फार लोकं विचारतात, की बिझनेस आयडिया कशी शोधायची? आणि जे लोकं नोकरी करत असतात, हं, बरेचसे नोकरी जरी आवडत नसली, बिझनेस करायचा असला, तर बिझनेस करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे आयडिया नसते. त्यामुळे तुमचा प्रश्न फार एकदम अ, भरपूर संयुक्त. लोकांना याच्याशी ऐकायला आवडेल. हं, हं. कसं की प्रॅक्टिकली आपला जो ब्रेन असतो ना, आपण ज्या सूचना देतो ना, त्या सूचनेवर तो काम करतो. फॉर एक्झाम्पल, काही लोकं म्हणतात की त्यांना भरपूर पैसे पाहिजेत. तुमच्या ब्रेनला माहितीच नसतं की भरपूर म्हणजे काय? एखाद्या व्यक्ती म्हटलं की त्याला भरपूर पैसे पाहिजे. मग हे घे, ते म्हणजे 10 पाउंड घे, किंवा हे $10 घे. पण त्याने नाही ना, म्हणजे ते पूर्वीपेक्षा भरपूर झाले. पण ते प्रॅक्टिकली आपण सांगत नाही. तर ब्रेनला ते कळत नाही. तर ब्रेनला ना प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन दिली ना, तर तो चांगलं काम करतो.
बिझनेस आयडियाच्या बाबतीत पण तसंच असतं. ब्रेनमध्ये आपण सांगतो की बिझनेस आयडिया शोध. ब्रेनला कळतच नाही काय शोधायचं. पण त्याच्याऐवजी तुम्ही काय करा, की एखादा प्रॉब्लेम शोधा. कुठलाही बिझनेस घ्या, तो प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. फॉर एक्झाम्पल की रेस्टॉरंट बिझनेस. लोकांना जेवण करायचं असतं बाहेरच्या ठिकाणी. चांगलं रेस्टॉरंट पाहिजे असतं. तर ते रेस्टॉरंटमध्ये जातात. रेस्टॉरंटचे लोकं त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. त्यांना जेवायला देतात. त्याच्या बदल्यात आपण त्यांना पैसे देतो. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. इथे बिझनेस असतो. आयटी बिझनेस घ्या. एखादी व्यक्ती एखादं सॉफ्टवेअर बनते. सॉफ्टवेअरमुळे कुठल्यातरी कंपनीचा कुठलातरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. एखादं काम जलद गतीने होतं किंवा काम इझी होतं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या बदल्यात त्यांना पैसे मिळतात. तर ही देवाण-घेवाण जेव्हा होते ना बिझनेसमध्ये, तर तेव्हा तो प्रॅक्टिकल बिझनेस चालतो. त्यामुळे तुम्ही बिझनेस आयडिया शोधत असाल ना, तर मी म्हणेल आयडिया नका शोधू, प्रॉब्लेम शोधा. आणि जर बरं. प्रॉब्लेम शोधायला गेले ना, प्रॉब्लेम तुम्हाला पटापट सापडतील, की जगभरात काय प्रॉब्लेम्स आहेत, इंटरनेटवर काय प्रॉब्लेम्स आहेत, व एखाद्या पर्टिक्युलर मुलींचे काय प्रॉब्लेम्स आहेत, मुलांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, एखाद्या पर्टिक्युलर टार्गेट एज ग्रुप असतात, की डॉक्टरांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, इंजिनियर लोकांचे काय प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेमच्या बाबतीत विचार केला, प्रॉब्लेम्स आपल्याला पटापट सापडतात. आणि मग विचार करा, की त्या प्रॉब्लेमचं तुम्ही सोल्युशन काय काढू शकता किंवा कुठलं सोल्युशन तुम्हाला काढायला आवडेल. आणि कुठला पण बिझनेस जसं एक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. तर ते सोल्युशन मे बी एखादं प्रॉडक्ट असेल किंवा एखादी सर्व्हिस असेल. आणि मग ती सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट तुम्ही विकला, त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतात. तिथे तुमचा बिझनेस चालू होतो. म्हणजे एकदम सोप्या भाषेत असतं. तर आयडिया नका शोधू, प्रॉब्लेम शोधा. प्रॉब्लेम जलद सापडतील, त्याचं सोल्युशन काढा आणि सोल्युशन विका आणि तसा तुमचा बिझनेस चालू होईल. हं. अगदी खरं आहे. सोप्या तर भाषेत आता हं. हां. अनेकदा काय होतं माहितीये का, की आता म्हणजे अनेकदा फार म्हणजे घरातली परिस्थिती फायनान्शियल एवढी काही ठीक नसते आणि व्यवसाय सुरू करताना लोकांना वाटतं, की नाही माझ्याकडे भांडवल हवं. तर कमी एक्झॅक्टली. भांडवलात देखील हा व्यवसाय सुरू होऊ शकतो का? नक्कीच. आणि सध्या तरी भरपूर अव्हेन्यूज ओपन झालेत, की जिथे तुम्ही कमी भांडवलात सुद्धा बिझनेस चालू करू शकता. आता एक प्रामुख्याने गोष्ट लोकं काय विचार करतात, की त्यांना त्यांच्या डोक्यात जेव्हा एखादा बिझनेस करायची अशी आयडिया जेव्हा येते ना, हं, तर हं. ड्रीम बिझनेस काहीतरी डोक्यात असतो. तर हं, मला एक खरं-खरं सांगायचं प्रॅक्टिकली सांगायचं, की युअर ड्रीम बिझनेस डझंट हं, हॅव टू बी युअर फर्स्ट बिझनेस. हं, हं, बरेच लोकं ड्रीम बिझनेसच्या नादाखाली मग ड्रीम बिझनेससाठी त्यांना मे बी 1 कोटीची इन्व्हेस्टमेंट पाहिजे असते, 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट पाहिजे असते. तेवढे पैसे नसतात. त्यामुळे हं, ते बिझनेस उतरतच नाहीत. हं, तर हं, हं, म्हणजे युअर ड्रीम बिझनेस डझंट हॅव टू बी युअर फर्स्ट बिझनेस. बिझनेसमध्ये भरपूर गोष्टी असतात. प्रॉडक्ट कसं बनवायचं, ते विकायचं कसं, मार्केटिंग कसं हं, करायचं, marketing कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी पण शिकण्यासाठी इम्पॉर्टंट असतात. हं, तर हं, तुम्ही जॉब करत असाल किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही स्टुडंट असाल, तर तुम्हाला सध्या तुमच्या करंट स्थितीमध्ये ना जे काय करता येतंय ते चालू. हं, हं, आता आपलं एक्झाम्पल्स देतो मी, की जे तुम्ही कमी भांडवलात सुद्धा करू शकता. हं, आता फॉर एक्झाम्पल की तुम्ही लेट्स से आता माझे काही क्लायंट्स आहेत ना, ते बाहेरच्या देशात राहतात. हं, एन-आर-आयज म्हणतात त्यांना आणि हं, हाऊसवाईफ. हं, हं, त्यांचं हं, छान पद्धतीने एज्युकेशन झालेलं. मे बी त्यांचं दे आर बॅचलर्स, दे आर मास्टर्स, दे वर वर्किंग इन सम व्हेरी गुड कंपनीज. हं, 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 दे केम अब्रॉड अँड दे मे बी दे आर नॉट वर्किंग समवेअर अँड दे आर ॲट होम. आणि मग त्यांना हं, मनापासून काहीतरी करायला पाहिजे. आणि मग प्रश्न उभा वाटतो, की मग भांडवल नाहीये. पण हं. एक कसं असतं, की तुमच्याकडे भांडवल नाहीये, पण तुमच्याकडे एक गोष्ट आहे, तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे. खरंय. तुमच्याकडे पर्टिक्युलर गोष्टीचं स्किल आहे. तर हं, तुम्ही हं, शिकू शकता. सध्या फ्रीलान्सर्स पाहिजे असतात वेगवेगळ्या हं. कारणासाठी. एक वेबसाईट पण आहे freelancer.com किंवा अच्छा. elance.com किंवा fiverr.com जी फार फेमस आहे अमेरिकन कंट्रीजमध्ये किंवा कॅनडामध्ये पण. हं, हं. होतं काय, की जिथे तुम्ही तुमचे स्किल विकू शकता आणि स्किल म्हणजे कुठले, की साधे-साधे स्किल, की एखादं ट्रान्सलेशन करून पाहिजे असेल मराठीतलं इंग्लिशमध्ये, मराठीतलं हिंदीमध्ये, हिंदीतलं हं, हिंदीतलं इंग्लिशमध्ये किंवा तुम्हाला मोर दॅन वन लँग्वेज येत असेल, की इंग्लिश टू जर्मन कन्व्हर्जन करा. तर ते सिंपल प्रोजेक्ट तुम्ही घेऊ शकता. हं, काहींना आर्ट चांगली येते, रांगोळी चांगली काढता येते, काहींना चित्र चांगले काढतात. यू कॅन टीच दोज थिंग्स ऑन कॉम्प्युटर. नाउडेज की Zoomमुळे किंवा ऑनलाईन याच्यामध्ये तुम्ही ते क्लासेस घेऊ शकता. तिथे तुम्हाला हं, इन्व्हेस्टमेंटची गरज पडत नाही. अ, अजून काही गोष्टी असतात, की लेट्स से की अ, अ, काही कधी-कधी तुम्ही तुमच्याकडे स्वतःची प्रॅक्टिकल बिझनेस आयडिया नसते. पण हं. सम अदर पीपल दे आर स्ट्रगलिंग विथ समथिंग. लेट्स से की करेक्ट. माझ्या ट्रेनिंगमुळे समजा माझं दिवसाचा टाईम एकदम बिझी असतो. बट आय हं. ऑलवेज नीड समबडी हू कॅन बी क्रिएटिव्ह अँड जस्ट हेल्प मी विथ द पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. आता याह! नक्कीच पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवणं हे तुम्ही तुमच्या जॉबमध्ये पण केलं असेल, कॉलेजमध्ये केलं असेल, तर हे म्हणजे यू ऑलरेडी हॅव दोज स्किल्स. तर यू कॅन हं. दोज स्किल्स आणि मार्केटमध्ये सध्या तुमच्याकडे स्किल असेल ना, यू विल ऑलवेज फाइंड समबडी हू कॅन मेक यूज ऑफ दॅट स्किल. तर खरंय. कधीच मनात असं येऊ देऊ नका, की
पैसे नाहीयेत म्हणून तुम्ही बिझनेस चालू करू शकणार नाही. तुम्ही गुगल सर्च जरी केले तुम्हाला दिले की देर आर प्लेंटी ऑफ बिझनेसेस यू कॅन डू विदाउट झिरो इन्व्हेस्टमेंट और मिनिमल इन्व्हेस्टमेंट ऍक्च्युअली. तर फार सोपं झालंय सध्या. नीरजजी, तुम्ही सगळ्यांना खूपच छान माहिती देताय. आता मला एक प्रश्न असा विचारायचा की हे जे तुम्ही सांगताय की कमी भांडवलात असं करू शकतो वगैरे, पण इन जनरल असे काही सिक्रेट्स आहेत का, काही आयडियाज आहेत का की ज्या तुम्ही आपल्या व्ह्युअर्स जे आहेत, जे बघतायत आणि ज्यांना खरोखरच वाटतंय की आपल्याला उद्योग करायला पाहिजे, त्यांना तुम्ही द्याल? नक्कीच ऍक्च्युअली, आणि मला आवडेल. मी ऍक्च्युअली खास तुमच्या ह्या पर्टिक्युलर सेशनसाठी ना टॉप 10 बिझनेस सिक्रेट्स मी शेअर करणार आहे. ग्रेट. त्यामुळे जर कुणी समजा नोकरी करत असेल, त्याला नोकरीकडून बिझनेसमध्ये जायचं असेल, किंवा तुमच्याकडे बिझनेस आयडिया नसेल, तुम्हाला बिझनेसमध्ये कसं उतरायचं ते माहिती करून घ्यायचं असेल, किंवा तुम्ही ऑलरेडी बिझनेसमध्ये असाल आणि तुम्हाला त्यातून वर जायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच उपयोगाचे होतील. तर ह्या ठिकाणी मला फक्त स्लाइड शेअर करायला लागतील. चालेल स्लाइड शेअर केलं तर? हो, अगदी अगदी चालेल ना. ओके, गुड. तर जस्ट क्लिकली आय शेअर माय स्क्रीन. ओके. गुड. म्हणजे खरोखरच लोकांना त्याचा फार फायदा होणार आहे तुमच्या या मोटिवेशनल स्पीचचा. राईट. गुड. आर यू एबल टू सी द स्क्रीन? या 10 बिझनेस सिक्रेट्स. या. ओके. कसं असतं की आता मी जेव्हा वर्कशॉप घेतो आणि वर्कशॉपमध्ये पण लोकांचे काही कॉमन प्रश्न असतात, आणि होतं काय की बिझनेस अवघड आहे असं एक फार सांगितलं जातं, आणि त्यावरच मी बोलणार आहे आता की टॉप 10 बिझनेस सिक्रेट्स, की ज्यात तुम्हाला कळेल की बिझनेस हा किती इझी असतो, आणि तो थोडेसे जर तुम्ही प्रॅक्टिकल जसं म्हणतो कॉमन सेन्स त्या पद्धतीने युज केलं ना, तर सर्व बिझनेसमध्ये उतरू शकतात. त्यामुळे बिझनेस काही अवघड असं काही नाही. तर लेट मी शेअर दोज थिंग्स फॉर यू. व्हेरी फर्स्ट थिंग, जर म्हणेल ना की नंबर 10 बिझनेस सिक्रेट्स की नॉट डिफिकल्ट. सर्वांनी हे लक्षात घ्या की इट इज नॉट डिफिकल्ट. कसं असतं की तुम्ही पण नवीन गोष्ट घ्या, तुम्ही सायकल चालवायला घेतली नवीन, किंवा नवीन रेसिपी बनवायला घेतली, तुम्ही एक साधी, जसं आता मला रांगोळी काढता येत नाही किंवा मला जेवण बनवता येत नाही, पण मी जर जेवण बनवण्याचं म्हणजे प्रयत्न केला तर मला ते अवघड वाटेल. की हा बिझनेस किंवा जसं म्हणतो रांगोळी काढण्याचे ते अवघड नसतं. नवीन असतो ना आपला ते प्रत्येक गोष्ट करण्यात, की समजा मी जेवण बनवायला नवीन आहे, तर डिफिकल्टी इज विथ द न्यूनेस, इट इज नॉट विथ द बिझनेस. तर बिझनेस अवघड असतो असं तुमच्या डोक्यात असेल तर ते काढून टाका. होतं काय की आपल्याला तसं सांगितलं जातं की बिझनेस अवघड असतं, किंवा जी व्यक्ती फेल होते ती स्वतः हे सांगत नाही कधी की त्या व्यक्तीकडे पर्टिक्युलर स्किल्स नव्हते, त्यांच्याकडे नव्हता, त्यांच्याकडे चांगली सर्व्हिस दिली नाही, चांगलं भांडवलाचं मॅनेजमेंट करायला जमलं नाही. पण सांगितलं असं की बिझनेस अवघड आहे, पण बिझनेस हा मुळात कधीच अवघड नसतो. तुम्ही प्रॉब्लेम घ्या, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, इतर लोकांना तुम्ही त्या पद्धतीने मदत करताय, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या बदल्यात तुम्ही त्यांच्याकडून पैसे चार्ज करताय. ऍज सिम्पल एज दॅट बिझनेस असा असतो. कुणाला कुठल्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची तुम्ही ते देता, पैशाची देवाणघेवाण होते, प्रोडक्टची देवाणघेवाण होते, आणि बिझनेस तिथे चालू होतो. तर बिझनेस अवघड असतो असं कधीच नसतं. बिझनेस इझी, इट्स मे बी द न्यू थिंग्स. तर तुम्ही बिझनेस विषयी नॉलेज घेतलं तर तुम्हाला जाऊन बिझनेस इझिली करता येईल. दुसरी गोष्ट अशी असते की आपल्या मनात असते काहीतरी आपल्या इनोव्हेटिव्ह आयडिया पाहिजे असते, भन्नाट आयडिया पाहिजे असते बिझनेससाठी, आणि एकदम फेसबुक सारखीच आयडिया पाहिजे आपल्याला, किंवा काहीतरी एकदम आपल्या मनात भरवलं जातं असं, किंवा असं वाटतं आपल्याला की नाही मला जॉब मधून बिझनेस मध्ये जायचंय, किंवा मला एकदम नवीनच आयडिया पाहिजे, हटके अशी काहीतरी कल्पना पाहिजे अशी. पण असं काही गरज नसते. तुम्ही विचार तुमच्या आजूबाजूला, तुम्ही जस्ट खाली जरी तुमच्या सिटीत गेले किंवा तुमच्या मेन रोडवर गेले तर तुम्हाला दिसेल की भरपूर शॉप्स असतात, आणि भरपूर शॉप्स म्हणजे सेम टाईपचे शॉप असतात. आता पिझ्झा शॉप घ्या, एक तुम्ही जस्ट तुमच्या शॉप म्हणजे मार्केटमध्ये गेले की ऑनलाईन जरी गेले की मल्टिपल टाईपचे पिझ्झा शॉप असतात. म्हणजे पिझ्झा हट असतं आपल्याकडे, डॉमिनोज असतं, पापा जॉन्स असतं, किंवा वेगवेगळ्या टाईपचे असतात. कधी लोकल ब्रँड पिझ्झा असतात. तर इट्स यू ऑलवेज नीड अ न्यू आयडिया. करेक्ट. काय असतं की कुठला पण बिझनेस असतो ना, तो कदाचित सर्व कस्टमर पर्यंत पोहोचू शकत नसतो. तुम्ही तुमच्या बिझनेस थ्रू जास्त कस्टमरला पोहोचू शकत असाल तर यू डोंट नीड अ इनोव्हेटिव्ह आयडिया. एखादा बिझनेस जो एखाद्या ठिकाणी चांगला चाललाय, एखाद्या तुम्ही नवीन ठिकाणी व्हिजिट करायला गेले, ट्रॅव्हलला गेले, तिथे एखादा बिझनेस चांगला चाललाय, तुमच्या गावाकडे तशा टाईपचा बिझनेस नाही, तुम्ही तो चालू करू शकता.
एखादा गोष्टीचा बिझनेस हा एखाद्या पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये एखादी गोष्ट तुम्हाला दिसली की ती इंग्लिश लँग्वेजमध्येच आहे, मराठीत नाही किंवा हिंदीत नाही, ते तुम्ही हिंदीत चालू करू शकता, मराठीत चालू करू शकता. हं, अ, एखादी गोष्ट अशी असेल लेट्स से की अ, एखादा बिझनेस चांगला चाललाय, पण त्याला त्याच्या सगळ्या कस्टमर पर्यंत पोहोचता येत नाहीये. पण तुमच्याकडे काही फॉलोअर्स आहेत, तुमचे काही मित्र आहेत, की ज्यांना तशा टाईपचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घ्यायला आवडेल. तर तुम्ही हं, त्याची एजन्सी घेऊ शकता. हं, जसं फ्रँचायझी वगैरे घेऊ शकतो. तर म्हणजे तुम्हाला इनोव्हेटिव्ह आयडिया पाहिजे, ही कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. म्हणजे हं, हं. आणि बरेचसे बिझनेस आहेत तुम्हाला घरी बसून कॉम्प्युटर समोर जाऊन म्हणजे विदाउट स्पेंडिंग मच मोर टाइम यू कॅन डू दॅट. सो यू डोंट करेक्ट, करेक्ट. ऑलरेडी आयडिया. हं, हं, ठीक आहे. आता माझ्या केसमध्ये की आता माझ्या वर्कशॉपमध्ये जेव्हा लोक येतात ते मला विचारतात की काय बिझनेस करू. साधी गोष्ट असते की मला वर्कशॉप असतात, भरपूर ठिकाणी करायचे असतात, आम्हाला इव्हेंट हं, प्रमोटर असतात. तर एनीवन कॅन बिकम इव्हेंट प्रमोटर. तर दिस इज नॉट अ इनोव्हेटिव्ह आयडिया, बट इफ यू कॅन डू दॅट, इफ यू हॅव स्किल्स यू कॅन अप्रोच मी. हं, तर त्या टाईपचं मी त्यांना सांगतो लोकांना. हं, हं, हं. नीड इनोव्हेटिव्ह आयडिया. त्यामुळे डोक्यात जे असेल ते प्लीज काढून टाका. नंतर बिझनेस चालू केला ना, हां. आपल्याकडे एक मराठी व्यक्ती म्हणा किंवा काय, आपण नेहमी डिफिकल्टीचा विचार करतो पहिल्यांदा, हं, की फेल होईल, की मला भांडवल पूर्ण राहणार नाही, की चांगली टीम मिळणार नाही, पार्टनर चांगला हं, मिळणार नाही. हं, 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 पण हं. गोष्ट अशी असते, की जसं आपण ऑब्स्टिकल शोधायला गेलो, की आपल्याला ते भरपूर सापडतात. हं, आणि असं असतं ना, की आपण रात्रीची वेळ असते, आपण झोपलेलो असतो आणि अंधारात काहीतरी वाजतं आणि आपण पाहतो, की काय आहे? आणि जसं आपण अंधारात पाहतो, तसं आपल्याला काहीतरी दिसायला लागतं किंवा जास्त आवाज यायला लागतात. तर तसंच हं, पण ज्या गोष्टीकडे म्हणजे फोकस करू ना, ते जास्त इलॅबोरेट व्हायला लागतात. जर आपण हं, प्रॉब्लेम फोकस केलं, तर ते प्रॉब्लेम जास्त इलॅबोरेट होतील. हं, त्यामुळे हं. ठीक आहे, प्रॉब्लेम्स आर इम्पॉर्टंट, पण डोंट फोकस ऑन द प्रॉब्लेम्स. फोकस करेक्ट. ऑन की आउटकम्स, की बिझनेस चालल्यामुळे काय होईल, की तुमच्या फॅमिलीसाठी तुम्हाला जास्त पैसे मिळवता येतील, तुम्हाला चांगलं घर मिळेल, चांगली गाडी हं, मिळेल, नोकरीकडून बिझनेसकडे जाता येईल, फ्रीडम मिळेल, टाइम फ्रीडम मिळेल, मनी फ्रीडम मिळेल. हं. त्या आवडत्या डेस्टिनेशनला तुम्ही पाहिजे तेव्हा फ्रिक्वेंटली फिरू शकता. करेक्ट. स्वतःचं नाव होईल किंवा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही लोकांचं आयुष्य बदलू शकता. भरपूर काही गोष्टी हं, करू शकता. हं, तर थिंक अबाउट द बिग थिंग्स, की आउटकम काय होईल त्या बिझनेसमध्ये. हं, हं. कुठल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येणार आहेत. त्यामुळे प्रॉब्लेम्स इज नॉट समथिंग यू शुड लुक फॉर. यू शुड लुक फॉर करेक्ट. द बिगर पिक्चर, की काय बेनिफिट होईल. हं, ठीक आहे. नंतरचं एक छोटं सिक्रेट आहे, की बरेचसे लोक असतात ना, ते सध्या जॉबमध्ये असतात पहा आणि हं, त्यांना हं. जॉबमधून बिझनेसमध्ये यायचं असतं. आणि करेक्ट. होतं की त्यांना लक्षात येत नाही काय करावं किंवा त्यांना एक स्पेशल पद्धत माहिती नसते. अजून एक हं, गोष्ट असते, की म्हणजे नथिंग रॉंग ॲज वी गो अक्रॉस द लाईफ, आपल्याकडे घराचं कर्ज होऊन जातं, गाडीचं कर्ज होऊन हं, जातं, हं, लोन असतं हं, आणि फायनान्शियल मॅनेजमेंट इज अ इम्पॉर्टंट टॉपिक आणि हं, ते कदाचित जॉबमध्ये म्हणजे जॉब करणं चुकीचं आहे असं काही नाही. पण जर आपल्याला जॉब आवडत नसेल आणि तिथे आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे राहायचं नसेल जॉबमध्ये, त्यातून मार्ग कसा बाहेर काढायचा? हं, त्यासाठी जवळ 3-4 वर्षापूर्वी मी एक पुस्तक लिहिलं. हाऊ टू स्विच फ्रॉम जॉब टू बिझनेस. हं, हं. तर काय झालं, की लोकांच्या मनात अशी असते, की त्यांना जॉब बंद करायचा आणि बिझनेस चालू करायचा. तर अच्छा, आपल्याला निलेशजी इथे एक मला प्रश्न विचारायचा होता. ही जी तुमची पुस्तकं आहेत, हां, ती जर हां. का कोणाला हवी असतील, तर ते म्हणजे कसे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात म्हणजे? ॲक्चुअली एक गोष्ट चांगली झाली, की आपल्याकडे Amazon आहे आणि Amazonमुळे हे पुस्तक जगातल्या कानाकोपऱ्यात अवेलेबल आहे. हां. त्यामुळे तुम्ही Googleवर माझं नाव ओह! ग्रेट. सक्सेस हां, कोच हां. निलेश, तुम्हाला Googleवरच सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. वाह! वाह! हे तर खूप छान Amazon. झालं. हां, ओके. हां. सांगा पुढे हां. तर सॉरी तुम्हाला कमिंग इंटरप्ट नाही, नो वरीज. हां. तर काय होतं, की जे लोकं जॉबमध्ये असतात ना, त्यांना असं वाटतं, की जॉब त्यांनी बंद करायचा आणि बिझनेस चालू करायचा. तर आपल्याला हं, तसं नाही. एक स्टेप बाय हं, स्टेप पद्धत आपल्याला मिळाली ना, तर आपण हं, योग्य पद्धतीने, रिस्क फ्री पद्धतीने, कॉन्फिडेंटली जॉबमधून बिझनेसकडे जाऊ शकतो. हं, तर हं, एक हं, पद्धत मला लक्षात आली, की या पद्धतीने जर कोणी केलं, तर तो बिझनेस म्हणजे जॉबकडून बिझनेसमध्ये जाऊ शकतो. आणि ती पद्धत आहे 4 स्टेपची प्रोसेस आहे, की DDSS. जसं हं, स्क्रीनवर हं, तुम्हाला हं. DSS. हां. पहिला डी म्हणजे मी क्विकली 2 मिनिटात एक्सप्लेन करेल. आय विश की जास्त वेळ असता, मग ते पूर्ण डिटेलमध्ये सांगता आलं असतं. पण हां, विल डू हां. द बेस्ट वी कॅन. तर याह! पहिली स्टेप आहे डी. डी म्हणजे डिसाईड. तर आपल्या प्रत्येकाला माहिती पाहिजे, की आपल्याला जॉब का सोडायचा आहे किंवा बिझनेसमध्ये का हां. करायचंय. हं, कारण हं, रॉकेट जेव्हा आकाशात जातं आणि त्याच्या खाली एक आग लागलेली असते. तसं एक काहीतरी आग लागण्याचं कारण आपल्याकडे पाहिजे. हं, माझ्या पर्टिक्युलर हं, लाईफात कसं झालं, की मला नोकरीच नव्हती. मला जॉब नाही मिळाला. मला बिझनेस हं, म्हणजे त्यामुळे मला बिझनेसमध्ये उतरावं लागेल, कारण मला पैशाची गरज होती त्यावेळेला. हं, हं, आणि हं, नथिंग रॉंग इन दॅट, की मनी कॅन बी अ गुड मोटिव्हेशन. हं, त्यामुळे मी म्हणजे माझं कारण त्यावेळेस फिक्स होतं, की मला बिझनेस वर्क करायलाच पाहिजे, कारण हं, मला पैसे येतील. तेव्हा तुमचं हं, कारण फिक्स पाहिजे, की तुम्हाला का बरं जायचं? हं,
तुम्हाला कधी कधी तुमच्या फॅमिलीसाठी काय करायचं असेल, आई वडिलांना काहीतरी मोठं करून दाखवायचं असेल, समाजासाठी काहीतरी करायचं असेल, त्या पद्धतीने हं, करा. एखादा प्रॉब्लेम तुमच्या कम्युनिटीला फेस होत आहे, तुमच्याकडे त्याचं सोल्युशन आहे, तर ते तुम्हाला सोल्युशन मार्केटमध्ये आणायचं. तर हं, फिगर आउट द रिझन की का करायचा बिझनेस. हं, दुसरी हं, गोष्ट म्हणतो की डिझाइन. डी म्हणजे डिझाइन. हं, तुमचं डिझाइन करा. जसं आपण एखादं समजा तुम्ही आता घर बनवता. घरासाठी आपण आर्किटेक्चरकडे जाऊन त्याची स्कीम बनवतो, ब्लूप्रिंट बनवतो, प्लॅन बनवतो. तसं हं, बिझनेस प्लॅन बनवा. त्यालाच मी हं, डिझाइन म्हणतो. बिझनेस डिझाइन करा आणि हा जो बिझनेस असतो ना, हा तुमचा असतो, तुमच्या स्वतःचा असतो. त्यामुळे असं नाही की हं, बिझनेस इतरांसारखा झाला पाहिजे. हं, प्रत्येक हं. बिझनेस हा तुमच्या पर्सनॅलिटीला सूट झाला पाहिजे. त्यामुळे एक्झॅक्टली. लोक जसे हं, बिझनेस करतात ना, तसाच तुमचा असला पाहिजे असं काही नाही. मे बी तुमची हं, लाईफस्टाईल आहे ना, त्याला सूट हं. होणार तुम्ही करू शकता. करेक्ट. बिझनेस सूट करण्यासाठी तुमची लाईफस्टाईल नका चेंज करू. हं, एका पद्धतीने तुम्हाला बनवायची असेल ना, तर तुमच्या बिझनेस त्याच्या अराउंड बनवा. मग हं, त्यानुसार तुम्हाला पार्ट टाइम बिझनेस करावा लागेल, कधी ऑनलाईन करावा लागेल, कधी मे बी यू नीड टू गेट इन टच विथ की राइट टाइप ऑफ पीपल. तर डिझाइन द हं, बिझनेस अराउंड यू आणि इट्स हं, व्हेरी इझी की फिगर आउट द प्रॉब्लेम, फिगर आउट अ सोल्युशन आणि हं, लोकांना तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. पीपल विल बी हॅपी टू पे यू. हं, हं. नंतर एक दुसरी गोष्ट असते स्टार्ट. आपल्याकडे एक फार मोठी गोष्ट असते, की आपण फार विचार करतो काही गोष्टींचा. इतका विचार करेक्ट. इतका विचार करतो, की प्रॅक्टिकली आपण काहीच करत नाही. हो, हो. खरी गोष्ट आहे. हं. तिथे काय अडचण येते, की विचार सगळे डोक्यात असतात ना, त्यामुळे यू डोंट हॅव टू बी ग्रेट टू स्टार्ट, बट यू हॅव म्हणजे टू आपण जसं म्हणतो, की बाबा उडी मार पाण्यात म्हणजे तुला पोहायला येईल. तोच एक्झॅक्टली, हं, एक्झॅक्टली. तर तुम्ही म्हणजे काय करा, की तुम्ही किती जरी पुस्तकं वाचले, की पोहायचं कसं, YouTubeवर व्हिडिओ पाहिले, पण तुम्ही जर प्रॅक्टिस चालूच केलं नाही ना, तर करेक्ट. ते सेन्स येणार नाही बिझनेसचा. आणि ठीक आहे, हां. स्टेप बाय स्टेप करा. तुमची जसं कम्फर्ट झोन आहे ना, तसं मी मी एक नेहमी सांगतो माझ्या स्टुडंट्सला, की टेक वन स्टेप एव्हरी डे. हं, हं, स्टेप्स नॉट 3 स्टेप्स, वन स्टेप एव्हरी डे. जे तुमच्या हं, कम्फर्ट झोनच्या बाहेर असेल. त्यामुळे तुम्ही रोज एक स्टेप जेव्हा घेता ना, तर लक्षात येतं, की एका वर्षभरात तुम्ही हं, 365 स्टेप्स घेतलेले असतात. हं, आणि हं. जम्प. तर खरंय. डोंट वरी हं, अबाउट हं, की तुम्हाला येईल का नाही. येईल का नाही हा हं, विचार आणू नका डोक्यात. फक्त करून हं, पहा. झालं तर झालं आणि मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला लक्षात येईल, की तुम्हाला करता येतं ते. हं, हं, तर कमिंग बॅक टू द पॉइंट, की फर्स्ट स्टेप हं. डिसाईड, डिझाइन, तिसरी म्हणजे स्टार्ट, ते म्हणजे या. सक्सेस. एकदा तुमचा बिझनेस चालू झाला, की तुम्हाला कळेल, की हे चालतंय की नाही चालतंय. हं, बरेचसे बिझनेस आयडिया त्यांच्या डोक्यात असते. अगदी रिटायर होईपर्यंत त्यांच्या डोक्यात बिझनेस आयडिया असते. आणि ते म्हणतात, की मी हं, रिटायर बिझनेस चालू करेल. हं, पण हं, ती चुकीची गोष्ट आहे, कारण मार्केटमध्ये त्यांचं प्रॉडक्ट येईपर्यंत मार्केट चेंज झालेलं असतं. लोकं हं, बदल. हं, त्यामुळे हं. तुमच्या डोक्यात बिझनेस आयडिया आली, की ती पटकन इम्प्लिमेंट करायची. इम्प्लिमेंट करा. हं. वर्स्ट टू वर्स्ट काही ती चालणार नाही. पण ते फार हो, चांगलं आहे, की ती चालत नाही. कारण हो. तुम्ही ती आयडिया बदलू शकता. पण करेक्ट. जी आयडिया चालत नाही, ती फक्त डोक्यात ठेवली, वर्षानुवर्षे ठेवली. फक्त आपल्याला हां. ते खुर्चीसारखं होतं, की आराम खुर्ची हलत असते. पण हं, प्रॅक्टिकली हं, प्रोग्रेस होत नसते. हं, तर त्या पद्धतीने करा, की जर तुम्ही जॉबमध्ये असाल, तर डिसाईड व्हाय यू वॉन्ट टू स्विच फ्रॉम जॉब टू बिझनेस. हं. डिझाइन बिझनेस, स्टार्ट युअर बिझनेस आणि सक्सीड इन युअर बिझनेस. म्हणजे बिझनेस चालू राइट. करा, पैशाची देवाणघेवाण होते पहा आणि त्यानंतर जॉब सोडा. हं, हं. शेवटच्या स्टेपमध्ये सोडतो, अगोदर सोडत नाही. आणि ओह! होतं, की हे तुम्हाला मात्र अगोदर तुम्ही एक हे करायला सांगितलं, की थोडीशी कुठेतरी सिक्युरिटी. सिक्युरिटी तुम्हाला प्रॅक्टिकली कळतं, की तुमचा बिझनेस चालू होतोय का नाही, चालतोय की हो. प्रॉडक्ट घेताय की हां. नाही. त्यामुळे तुमची रिस्क हं, वगैरे ऑलरेडी सगळी काळजी घेतलेली असते. आणि हं. तुमच्या अराउंड चालू झालेला असतो. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की युअर ड्रीम बिझनेस डझंट हॅव टू बी युअर फर्स्ट बिझनेस. तुमचा करेक्ट. फर्स्ट बिझनेस एवढा पण असू शकतो, की जो तुम्हाला थोडा वेळ देईल तुमच्या आयुष्यात, थोडे हं, जास्त हं. देईल. जास्त पैसे आले, की तुम्ही तुमचे वर्किंग अवर्स कमी करू शकता. तुम्हाला जास्त वेळ मिळाला, की तुम्हाला फॅमिलीसाठी वेळ देता येऊ शकतो. हं, आणि मे बी तुमचं सेव्हिंग वाढेल आणि मे एक वेळ असेल, की सेव्हिंग जास्त आली, की तुम्ही प्रॅक्टिकली तुम्ही त्या फेजमध्ये असेल, की तुम्ही जॉबला सोडू शकता. हं. गो स्टेप बाय स्टेप. दिस इज लाइक प्रूव्हन मेथड. यूज दॅट आणि तुमचा स्ट्रेस जाईल त्याच्यामध्ये. आणि कसं असतं, की कुठली पण गोष्ट जेव्हा आपण स्टेप बाय स्टेप करतो, ती अचानक इझी होऊन जाते. हं, फॉलो दिस स्टेप्स. हं, हं. त्यानंतर करेक्ट. मला पटकन एक जायचं, की आपल्या ना मराठी माणसामध्ये म्हणा किंवा कुठला पण बिझनेस त्याच्या डोक्यात एक असतं, की मी ना एक काहीतरी टॅलेंटेड पाहिजे मी, की मला हे हं, यायला पाहिजे, मला ते यायला पाहिजे, मी काहीतरी हं, स्मार्ट पाहिजे, मला हं. सेलिंग जमलं पाहिजे, मला मार्केटिंग चांगलं जमलं पाहिजे. आणि ते आपण परफेक्शनच्या नादात जातो त्यावेळेला, की मला हो किंवा मला मागे लेगसी पाहिजे बिझनेसची किंवा हां, माझी हं, एक्झॅक्टली एकदम छान बोलला हं, तुम्ही. आणि हं. त्याच्या नादात काय होतं, की आपण परफेक्शनच्या नादी लागतो आणि परफेक्शन ही गोष्ट असते ना, ते म्हणजे माझं प्रॅक्टिकल म्हणणं आहे, की परफेक्शनच्या नादी नका लागू. हो. येता येता कधी-कधी नवीन गोष्ट आपल्याला सुचते आणि आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. पण हं, म्हणजे दुसऱ्या ध्येयाकडे जातो त्यावेळेला.
हं, हं, परफेक्शन. तुम्हाला जे येते, जेवढं येते तेवढं चालू करा. कारण तुम्हाला हं, कळतं की देर इज ऑलवेज समवन हू डझंट नो ॲज मच ॲज यू नो. हं, हं, हं. तुम्ही आता करेक्ट. मराठी ग्लोबल विलेजचा प्लॅटफॉर्म चालू केला. फार छान हं, उपक्रम. जगभरातून लोक त्याला फॉलो करतात. हं, ॲट हं. सो मेनी पीपल इन द वर्ल्ड दे डोंट इव्हन नो की कसा प्लॅटफॉर्म चालू करायचा, कसा ग्रो करायचा, कसं छान पद्धतीने हं, बोलतात. ज्या पद्धतीने तुम्ही मांडणी करता विषयाची किंवा अ, ज्या पद्धतीने इंटरव्ह्यू करते पण एक छान स्किल आहे. तर इतर लोकांना हं, त्याचं पण ते माहित नसतं. तर हं. एनिथिंग यू हॅव देर इज ऑलवेज हो, म्हणजे त्याच्या मध्ये माझा हाच उद्देश आहे, की आज आपण बघतो, की मराठी माणूस जगात इतकं उत्तम काम करतोय. ती व्यक्ती, ते व्यक्तिमत्व, त्यांचे विचार, त्यांचा अभ्यास लोकांपर्यंत कळला पाहिजे आणि प्रत्येक म्हणजे या टोकानी त्या टोकाचं पण कौतुक करायला पाहिजे. आतापर्यंत प्रत्येक जण आपापल्या देशात करत होतं, पण या निमित्ताने आपण एक्झॅक्टली. सगळे एक कुटुंब म्हणून एकमेकांकडे बघतोय. आणि प्रॅक्टिकली हा छान उपक्रम आहे आणि खरं हं. सांगायचं तर नोबडी हॅड इवन थॉट अबाउट दिस ना, लेट्स से फ्रॉम मेनी मेनी इयर्स. केम टू थँक यू. आणि तुम्ही प्रॅक्टिकली त्याच्यावर ऍक्शन घेतली. म्हणजे हं, हं. त्याप्रमाणे यू स्टार्टेड दॅट थिंग की वेदर इट विल वर्क, की तुम्ही फार वर्ष विचार करताय करू का नको करू का, नाही, नाही. असं करायला घेतला. आणि हां. म्हणजे तो फरक पडतो की आणि दॅट इज एंटरप्रेन्योर स्किल. मृदुला, यू हॅव दॅट स्किल की हं, अ, हं. एखादी गोष्ट वाटली की तुम्ही ट्राय करून पाहिली आणि ट्राय करून पहा, वर्क झाली तुम्ही तर आता एंटरप्रेन्युअर स्किल बद्दल बोलला म्हणून सांगते, की मी पण बी-एस-सी नंतर एम-एस-सी न करता एम-बी-ए केलं. पण आय गुड. वॉज अ यंगेस्ट ॲट होम आणि आमचं सगळं बिझनेसचं बॅकग्राऊंड अजिबात नाही. सगळे गव्हर्नमेंट, म्युझिक, आर्ट वगैरे. मी स्वतः इंडस्ट्री टाकावी या दृष्टीने इतका प्रयत्न केला. म्हणजे मी इनफॅक्ट इंडस्ट्रियल प्लॉट घेतला, मॅन्युफॅक्चरिंग सुरू हा पण हा हा. करणार असं चाललेलं माझं. पण ॲट द सेम टाईम न्यूज रीडिंग ही माझी एक हॉबी होती. मग एम-बी-ए नंतर मी माझं करियर चेंज केलं. पण मला पण ती फार इच्छा होती, की आपण एंटरप्रेन्युअर व्हावं, मॅन्युफॅक्चरिंग एखादी इंडस्ट्री काढावी. You ठीक are आहे ते actually entrepreneur now because entrepreneur is someone who comes with a new idea हं, and हं. helps someone. So तुमच्या केसमध्ये तेच होते सध्या की आता म्हणजे जेव्हा मी फॉलो करतो ना या पेजला मला दिसतंय की जगभरातून लोक कनेक्ट होत आहे. तुमचा काही हं. प्रोग्राम छोट्या म्हणजे बाल कलाकारांसाठी आणि म्हणजे जेन्युअनली नोबडी हॅड थॉट अबाउट दॅट आयडिया. यू ऍक्च्युअली म्हणजे क्युरेटेड द आयडिया इन युअर हेड अँड यू ऍक्च्युअली प्रॅक्टिकली मेड इट हॅपन. याह! हॅव द याह! एंटरप्रेन्योर स्किल्स. त्यामुळे आणि डिफिकल्ट. हां. अ, हं. जसं तुम्ही मगाशी एक एक ह्या मुद्द्यावर मला एक छोटं बोलायचं होतं, की मॅन्युफॅक्चरिंग साइड. तर हा पण एक मला नेहमीचा प्रश्न विचारला जातो, की आपल्या मराठी लोकांचं असतं, की बिझनेस म्हणजे असंच असतं, की फॅक्टरी चालू करायची म्हणजे बिझनेस. असं हं. नाही सध्या. सध्या तुम्ही ऑनलाईन बिझनेस चालू करू शकता. तिथे तुम्हाला फॅक्टरी पिचिंगची पण गरज नाही. तुम्हाला ऑफिसची पण गरज नसते. सध्या एक हो. कम्प्युटर हो, तुम्ही हो. बिझनेस चालू करू शकता. त्यामुळे म्हणजे आता तर फार इझी झालं. म्हणजे पूर्वी असं वाटायचं, की फॅक्टरीच पाहिजे वगैरे. यू डोंट नीड अ फॅक्टरी करेक्ट. बिझनेस. करेक्ट, करेक्ट. ते आणि आहे. एक्झॅक्टली तुम्ही टॅलेंटेड आहात, फार चांगली गोष्ट आहे. पण एक नाही, एक नाही. व्यक्ती जर त्याला वाटतं की तो टॅलेंटेड नाही ना, तर त्याने म्हणजे तो न्यूनगंड पण नसावा मनामध्ये. ही कॅन ऑल्सो स्टार्ट द बिझनेस. याह! एक्झॅक्टली. फक्त मेहनत करण्याची तयारी हवी. मेहनत हं. करण्याची तयारी पाहिजे आणि साधी सोपी गोष्ट की तुम्ही लोकांना हेल्प करा. हं, लोकांना हं. ना त्याच्या बदल्यात लोक तुम्हाला विलिंगली पैसे देतील. आणि बिझनेस म्हणजे काय असतं? व्हॅल्यू आणि पैशाची देवाणघेवाण असते. हं, कोणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतात. तिथे बिझनेस चालू होतं. मग तुम्ही जास्त हं. लोकांना हेल्प करा, जास्त पैसे मिळतील. मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, मोठे पैसे मिळतील. ॲज सिंपल. करेक्ट, करेक्ट. याह! तर बरोबर. थिंक इन दॅट पर्स्पेक्टिव्ह. हं, हं, हं. नंतरचा मुद्दा असा होता की यू आर द लीडर ऑफ युअर बिझनेस. त्यामुळे बिझनेसमध्ये सुरुवातीला कधी तुम्हालाच कधी कधी म्हणजे वडीलधाऱ्या व्यक्तींचं तुम्हाला कधी कधी म्हणजे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं लागेल. तुमच्या मित्रांच्या बोलण्याकडे कधी कधी दुर्लक्ष करावं लागेल. जर तुम्हाला मनापासून वाटतं की तुम्ही कुणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, कुणाला हेल्प करू शकता, तर तुम्ही स्वतः जाऊन डायरेक्टली करा. कारण यू आर द लीडर ऑफ युअर बिझनेस आणि तुमच्याशिवाय तुमच्या बिझनेसमध्ये म्हणजे कोणीच विचार करू शकत नाही तुमच्या इतका. हं, 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 हं. की आपल्या डोक्यात बिझनेस आयडिया येते आणि आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो आणि ती व्यक्ती एकदम त्याची म्हणजे चोंदामोंदा करून ती आयडिया फेकून देते. तर हं, हं, ते बऱ्याचदा का होतं, तर आपण एकतर अशा व्यक्तींशी बोलतो ज्यांनी बिझनेस केलेला नाही हं. किंवा बॅड लक म्हणा, आपण अशा व्यक्तींच्या संपर्कात जातो की की ज्यांना त्याच्याविषयी आयडिया नसते. त्यामुळे तुमची आयडिया जर मनात असेल, तुम्हाला शेअर करायची असेल ना, तर रिलेव्हंट लोकांना शेअर करा. हं, जे ज्यांना कळतं त्या फील्डमधलं. हं, आणि यू आर द लीडर ऑफ युअर बिझनेस. त्यामुळे बिझनेसला पुढे कसं न्यायचं हे तुम्हीच नेऊ शकता. हं, हं, हं. ते तुम्हीच पुढे न्या. ठीक आहे. खरं. नंतरची एक छोटीशी गोष्ट आहे की तुम्ही एकदा उद्देश झाले ना,
तुम्ही परत परत उद्योजक होऊ शकता. म्हणजे आज हं. तुम्ही बिझनेस चालू केला, उद्या तुम्ही तुमची फॅक्टरी टाकू शकता. उद्या आज तुम्ही एका फील्डमध्ये बिझनेस चालू, उद्या तुम्ही दुसऱ्या फील्डमध्ये पण बिझनेस चालू करू शकता. त्यामुळे कधी मनाला असं तुम्हाला मनात वाटू नका घेऊ, की तुमच्या म्हणजे आयुष्यात एकच बिझनेस करता येईल तुम्हाला. तुम्ही भरपूर हो, बिझनेस करू शकता. त्यामुळे खरंय. पहिला बिझनेस हा कधी-कधी अडचणी येतात पहिल्या बिझनेसमध्ये. आयडिया वर्क होत नाही, भांडवल हं, नसतं, अ, हं, कुणाची मदत मिळत नाही. तर थांबू हं, नका. स्टार्ट हं. व्हॉटेव्हर यू कॅन, व्हेरेव्हर यू कॅन. कारण करेक्ट. तो एक्सपिरियन्स फार महत्वाचा आहे, की लोकांशी कसं बोलायचं, प्रॉडक्ट कसा सेल करायचा. हे एक्सपिरियन्स तुमच्या तुमच्या होल आयुष्यासाठी उपयोगाचा होईल. हं, हं, त्यामुळे ऑल्वेज रिमेंबर, की वन्स यू आर एंटरप्रेन्योर, यू कॅन हं. ऑल्वेज बी एंटरप्रेन्योर. करेक्ट. क्विकली लास्ट 3 गोष्टी. हं, हं. आपल्याला एक शाळेत गेल्यामुळे ना आपली एक पद्धत आपल्या डोक्यात डेव्हलप झालेली असते, की मी 5वी गेलो, की पुढच्या वर्षी मी 6वी गेलंच पाहिजे. हं, 10वी की पुढच्या वर्षी 11वी गेलंच पाहिजे. त्यामुळे आपल्या डोक्यात एक असतं, की म्हणजे हं. पहिल्या मध्ये आपल्याला सक्सेस मिळायला पाहिजे. हो, पण रिअल लाईफमध्ये तसं वर्क नाही होत. खरंय. रिअल लाईफमध्ये कधी-कधी आपल्याला एखाद्या हो, गोष्टी मोर दॅन वन्स ट्राय करावा लागतो. हो. आणि बऱ्याचदा काय होतं, की लोकं मराठी व्यक्ती बिझनेस पण चालू करते. हं, हं, चालू केलेल्या बिझनेसमध्ये ती फेल होते आणि ती लगेच बाहेर निघते. हं, आणि हं, किती वेळा बिझनेसमॅन फेल झाले. मी एकदाच फेल झालो. हं, हं, तिथे मी थोडंसं मला वाटताना सांगावसं वाटतं, की ट्राय इट मोर दॅन वन्स. हं, हं, आता माझ्याकडे मी एक नंबर सांगतो 6. देयर इज नो लॉजिक इन दॅट. फक्त 6. कारण बऱ्याचदा आपण काय होतं, की आपण एखादी गोष्ट जास्तीत जास्त एकदा ट्राय करतो. हो. फार लोकं दोनदा ट्राय करतात आणि त्यात हं, फेल ते आयुष्यभर करत नाहीत. हं, तर असं नसतं. कुठली पण गोष्ट जर तुम्हाला मनापासून करायची ना, तर कमीत कमी 6 वेळा ट्राय करा. हं, हं, 6 वेळा तर एक तर मार्केट बदलत असतं, लोकं बदलत असतात. तुमचे स्किल्स प्रत्येक वेळेला डेव्हलप होत असतात. अ, हं, तुमच्याकडे नॉलेज येत असतं नवीन. तर प्रत्येक वेळेला तुम्ही एक नवीन उमेदीने, नवीन स्किलने आणि हं, अपग्रेड व्हर्जनने ट्राय करत असता. त्यामुळे सक्सेस होण्याचे चान्सेस प्रत्येक वेळेला वाढत जातात. हं, त्यामुळे तुम्हाला हं, एखादी हं, खरोखर मनापासून करायची असेल ना, तर ती हं, मोर दॅन वन्स. त्यामुळे हं, इफ यू इव्हन फेल, फेलिंग इज गुड. आता माझं ब्रँड नेम आहे सक्सेस कोच निलेश. तरी पण मी लोकांना सांगतो, की फेल्युअर इज व्हेरी गुड थिंग. कारण हं. फास्टर यू फेल, फास्टर या कळतं की काय वर्क होत नाही. अगदी आणि खरंय. फार छान गोष्ट आहे ती. आपल्याला कळालं ना काय वर्क होत नाही. आपण ते हो, करणार ना. हो, आणि दॅट हो. बिगेस्ट लर्निंग लेसन. आणि इनफॅक्ट त्यातूनच जिद्द निर्माण व्हायला हवी. जितके एक्झॅक्टली. फेल्युअर्स येतील, त्यातून जिद्द निर्माण व्हायला हवी. एक्झॅक्टली. आणि हं, खरं सांगायचं तर बिझनेसमध्ये जर तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये जर यशस्वी झाले ना, तर मग तसं असतं तर काय होईल, की सगळेच लोकं उद्योजक होतील ना मग. हो, हो, हो. तर तसं नाही ना. मग त्या त्या बिझनेसमॅनला पण काहीतरी व्हॅल्यू पाहिजे ना. हं, हं. धिस इज अ व्हेरी वेल डिझाइन वर्ल्ड, की ज्याच्यात खरोखर जिद्दीने जो व्यक्ती पुढे येतो ना, तोच बिझनेसमध्ये यशस्वी होतो. व्हिच इज नाईस. खरं आणि मी एकटा आहे आणि मी 4 लोकांना काम देतोय, हा ही कल्पनाच किती उत्तम आहे. किती म्हणजे उत्तम मला आहे. तर वाटतं प्रत्येक या एक्झॅक्टली. व्यक्तीने हा विचार करावा, की मी आता या माझं हे क्रिएशन आहे आणि माझ्या आजूबाजूला एवढी सगळ्या लोकांना मी काम देतोय. हीच खूप छान गोष्ट आहे एक्झॅक्टली. म्हणजे. हं, एक्झॅक्टली. आणि तुमच्यामुळे एखाद्याच्या जरी आयुष्यात काहीतरी बदल घडतोय ना, तर ती एक छान गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त काहीतरी तुम्ही या जगात काहीतरी करताय. हं, 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 आणि भले तुम्ही टॅलेंटेड असाल, लेट्स से की आता काही लोक आय-आय-टी मध्ये जातात, आय-आयएम्स मध्ये जातात, चांगले-चांगले हं, जॉब नोकरी ठिकाणी नोकरी करतात. पण हं, ठीक आहे, त्या त्या ऑर्गनायझेशनसाठी काहीतरी करतात. पण तुम्हाला हं, तुमच्यासाठी जगासाठी काहीतरी सोडून जायचं असेल, तुम्हाला हं, जगात तुमच्याविषयी काहीतरी एखादं नाव बनवायचं असेल, हं, हं, किंवा साधं सोपं की जसं तुम्ही आता म्हटलंय मृदुला, की जस्ट की कुणाला तरी नोकरी द्यायची असेल, की जेणेकरून त्याच्या घरातली जी रोजी-रोटी ती चालू होईल. म्हणजे हं, एक हं, छान उपक्रम आहे हा. तुम्ही ते करा आणि तुम्ही ते करू हं, शकत असाल नक्कीच करा. हं, हं. ठीक आहे. आणि डोंट वरी अबाउट द फेल्युअर्स. आणि फेल्युअर इज गुड. याह! ओके. करेक्ट. हं, एक फार गोष्ट डोक्यात असते, की लोकांना वाटतं की सगळी गोष्ट मलाच करावी लागेल. हं, मला मार्केटिंग करावं लागेल, मलाच सेलिंग करावं लागेल, मलाच बिझनेस आणावा लागेल. तर असं नसतं. हं, ठीक आहे, तुम्ही बिझनेसचा तुमचा डिझाइन तुम्ही स्वतः करता, तुम्ही लीडर असता. पण तुम्ही मे बी एक जसं असतं ना, की मॅनेजर सारखं काम करू शकता, की मल्टिपल ॲस्पेक्ट्स ऑफ द बिझनेस ते तुम्ही मॅनेज करू शकता. हं, पण हं, तुमच्याकडे एखादं चांगलं स्किल आहे, तुम्हाला मार्केटिंग करता आलं, तर तुम्ही मार्केटिंगचं काम तुमच्याकडे घ्या तुमच्या बिझनेससाठी. हं, सेलिंग तर सेलिंगचं काम घ्या. तुम्हाला हं, ॲडमिन चांगलं करता येत असेल, तर ॲडमिनचं काम तुमच्याकडे घ्या. म्हणजे इतर कामासाठी तुम्ही लोकांना हायर करा. कसं हं. असतं, तुमच्या डोक्यात एक चांगली आयडिया आहे. तुम्हाला ती प्रत्यक्षात आणायची. पण प्रॅक्टिकली वेळ तुमच्याकडे थोडाच असतो ना, 24 तासच असतात. हो, हो, हो. असतं, आयुष्य असतं, फॅमिली असते, स्पाउस असतं आणि त्यानंतर मुलं असतात, हं, नोकरी असते. त्याच्या दरम्यान तुम्हाला सगळा वेळ नाही मिळणार. हं. अ, त्यामुळे ही कन्सेप्ट डोक्यात नका ठेवू, की सगळ्या गोष्टी तुम्हालाच करायच्या. टेक द बरोबर. अदर पीपल. आणि देअर आर हं, पीपल अवेलेबल इन द मार्केट हू हं, कॅन फॉर फ्री ॲज वेल.
हं, म्हणजे हं. पे देम की लोकांना हां. एक्सपिरियन्स पाहिजे असतो. त्यामुळे दे आर हॅपीली अँड विलिंगली एबल टू वर्क विथ यू. दे विल गेट द वर्क बरं. एक्सपिरियन्स. यू विल गेट द रिक्वायर्ड सॉर्ट ऑफ टीम विथ यू. हं. विन सिच्युएशन. म्हणजे वर्क डिस्ट्रिब्युशन करायला हवं. वर्क हं, डिस्ट्रिब्युशन करा आणि हं. इट्स अ विन विन सिच्युएशन. आणि लास्ट थिंग की हे लक्षात घ्या की ऍटलीस्ट तुम्ही हा इंटरव्ह्यू पाहिला तर एक डोक्यात लक्षात की यू कॅन डू इट. एक्झॅक्टली. याह. डोक्यात आलं ना बिझनेस तुम्ही ट्राय करून पहा. हं. वस्त फेल होणार पण त्या एका फेल्युअरमुळे तुम्हाला आयुष्यात इतकं चांगलं कळेल की तुमचे नवीन बिझनेस आयडिया फार लवकर तयार येईल. हं, हं, हं. त्यामुळे यू कॅन डू इट अँड दॅट इज द बिगेस्ट मेसेज आय वॉन्टेड टू शेअर विथ द ऑडियन्स की यू. वाह! याह. आणि सगळ्यात जसं तुमचा हा एस म्हटला, तुम्ही तर सक्सेस गुरु, सक्सेस कोच आहात. लोकांना सक्सेस मिळावं यासाठी अर्थात तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन देखील करता. मग या संदर्भात मला असं वाटतं, की लोकांना जर का तुमच्याकडून माहिती हवी असेल, तर मला आता किंवा मला नंतर सांगितलं तरी चालेल. मला आवडेल तुमचा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर देता का वेबसाईट वगैरे असं काही लोकांना जर हो, का तुमच्याशी आम्ही काय करतो की मला ऍक्च्युली आवडतं टीचिंग करणं हां, आणि हां. प्रॅक्टिकली मी स्वतः बिझनेसमध्ये इतक्या वेळा फेल झाल्यामुळे मला हं, प्रॅक्टिकली हं. की काय अडचणी येतात, मे हं. बी करणाऱ्या व्यक्तींना काय अडचणी असतात, गृहिणींना काय अडचणी असतात, एखादा कॉलेज गोईंग स्टुडंट असेल, ग्रॅज्युएट जस्ट होत असेल, त्याला काय अडचणी असतात त्या फेजमध्ये. त्यामुळे मी स्वतः पण त्या फेजमधून गेल्यामुळे मला त्याविषयी अंडरस्टँडिंग आहे. त्यामुळे मी एकतर हं, वर्कशॉप्स घेतो किंवा ट्रेनिंग्स घेतो. हं. तर तुम्हाला माझ्याशी कधी जरी माझी गरज पडली, माझी हेल्प पाहिजे असेल, तुम्ही गुगलवर सर्च करा सक्सेस कोच निलेश. हां. जगभरातून कुठेही सर्च करा, इट विल ड्राईव्ह टू माय वेबसाईट आणि तिथे फक्त आम्हाला वॉव! सम ऑफ माय वर्कशॉप्स आर फ्री वर्कशॉप्स ॲज वेल. त्यामुळे यू डोंट इव्हन हॅव टू पे. फ्रीली असेल तुम्ही ट्राय करा. अरे वाह! आणि मेनी पीपल दे हां, स्टार्ट द. म्हणजे तुमचा एमच हा आहे, की मराठी माणसाने उद्योग करायला पाहिजे आणि त्यासाठी सर्वतोपरी मदत करायला मी तयार आहे. एक्झॅक्टली आणि मला आवडतं आणि हं. जसं आपण म्हटलं की माझ्या स्वतःला एक चांगलं फिलिंग येतं की कुणाच्या तरी आयुष्यात बदल घडला. हे फार चांगलं फिलिंग आहे हं, की हं, हं. आयुष्यात बदल आणि ते मला आवडतं. त्यामुळे म्हणजे तुमच्या ऑडियन्सला तर मला हेच म्हणायचं की डू नॉट एव्हर हेजिटेट. एनिथिंग यू फील लाईक यू अप्रोच टू अस. मी आहे, माझी टीम आहे. त्यामुळे हं, ऑलवेज एनकरेज पीपल टू कॉन्टॅक्ट अस. वी हं, ऑलवेज गिव्ह देम द मेनी थिंग्स. वी डोंट इव्हन चार्ज सम ऑफ द थिंग्स कारण I understand की some people have the financial restrictions, so we offer हं, them the things. तर feel free, enjoy. आवडलं हं, तर पुढे जात असाल. सम ऑफ द कोर्सेस वी डू चार्ज कारण कधी काही वन टू वन अटेन्शन लागतं किंवा हाय लेवलचे हं, कोर्सेस असतात. वी डू चार्ज फॉर दॅट. बट हं. टाइम यू फील लाईक काही क्वेश्चन असेल किंवा साधी तुम्हाला डिस्कस करायची असेल काही आयडिया, फील फ्री टू रीच मी. साधं गुगलवर सर्च करा सक्सेस कोच निलेश आणि तुम्हाला आमच्याविषयी सर्व डिटेल्स मिळतील. हो. नीरजजी, तुम्ही इतकी छान माहिती दिली. म्हणजे या 10 स्टेप्सचा जर का विचार केला ना, तर लोकं मला तर वाटतं जे आपले बघतायत ते मोटिव्हेट होणारच आणि उद्योगाकडे ते वळणारच. आता फक्त कधी-कधी काय वाटतं, की सर्व्हिस आपली ठरली, प्रॉडक्ट आपलं ठरलं, थोडीशी भीती असते, ती आता मार्केट कसं करायचं? हम्म. तर यासाठी काही छोटीशी टिप तुम्ही तुम्ही द्याल का? फार चांगला प्रश्न आहे मी त्याला आणि होतं हं, बऱ्याचशा लोकांच्याकडे चांगले आयडिया असतात, त्यांच्याकडे चांगलं प्रॉडक्ट असतं, पण ते त्यांना विकता येत नाही किंवा तिथेच ते अडकतात. हं, हं, पण हं, माझं प्रॅक्टिकल सजेशन त्यांना असतं की तुम्ही कसं असतं की एक जर्नी असतो की आपण प्रॉडक्ट बनवतो हं, आणि मग नंतर आपण कस्टमर शोधायला लागतो. हं, हं, थोडा हं, चुकीचा अप्रोच आहे माझ्या मते. तुम्ही हं, काय करा की अगोदर प्रॉब्लेम पहा लोकांचा की लोकांना काय प्रॉब्लेम येतो आणि तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतं का. हं, जेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्याकडे असा काही प्रॉडक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय किंवा अशी काही सर्व्हिस आहे की जेणेकरून लोकांचं त्याच्यामुळे भलं होत आहे किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे, तर जेव्हा तुमचं प्रॉडक्ट आणि सर्व्हिस येतं ना तुम्हाला ऍक्च्युली माहिती असतं की कुणाला तो प्रॉब्लेम आहे, तुम्ही हं, डायरेक्टली अप्रोच करू शकता. हं, हं, बरं हं, आपलं कसं असतं की आपल्याला तुम्हाला पण माहिती की आपल्या कधी कधी मागे असे सेल्समन लागतात की हा प्रॉडक्ट घ्या आणि आपल्याला ते नको असतं ते प्रॉडक्ट आणि कॉल करतात आपल्याला की व्हॉट्सअपवर मेसेज हं, करतात, फोन कॉल हं, करतात, रस्त्यावर भेटलं किंवा तुम्ही सुपर स्टोअरला गेले तुमच्या मागे लागतात. आपल्याला नको असतं हं, आपल्या मागे लागले असतात. दॅट इज अ रॉंग. हं, काय हं. की तुम्ही एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि ते त्याचं प्रोडक्ट किंवा सोल्युशन तुमच्याकडे आहे ते तुम्ही त्याला हं, दिलं नक्की घेणार. हं, हं, डोंट डू द रिव्हर्स जर्नी. इट इज एक्सपेन्सिव्ह, इट इज टाइम हं. कन्झ्युमिंग की प्रोडक्ट कडून कस्टमरकडे जाणं, कस्टमरकडून प्रोडक्टकडे या की हो, ही मस्त कल्पना आहे तुमची. हो. कस्टमरला हा प्रॉब्लेम आहे. जसं तुम्ही ऍक्च्युली म्हणजे तुमच्या पद्धतीने मे बी तुम्हाला सांगतो तुम्ही छान गोष्ट केली की जगभरात समजा मराठी लोक आहेत ते कनेक्टेड नाही आहेत. कसं कनेक्ट हं, करायचं? दॅट वॉज अ प्रॉब्लेम. हं, यू हं, हं, की मराठी ग्लोबल विलेज. हं.
तर दॅट प्रॉब्लेम टू सोल्युशन. त्यामुळे लोकांनी पाहिलं की ते पटापट जम्प झाले त्यावर. यू हॅव टू म्हणजे ऍक्टिव्हली डू द मार्केटिंग. ते सेल्फ मार्केटिंग सारखं झालं, म्हणजे ऑटोमॅटिकली ते त्याचा वटवृक्ष चांगला उभा होतोय. तर तसं होईल की नेव्हर गो फ्रॉम प्रॉडक्ट टू कस्टमर, गो फ्रॉम कस्टमर टू द प्रॉडक्ट. आणि तुमचं जर्नी फार इझी होऊन जाईल, तुमचे पैसे वाचतील आणि लोकांचं भलं होतं. दे विल टॉक अदर पीपल की अरे तुला हा प्रॉब्लेम आहे ना, मग तू यांच्याकडे जा, हे ते सॉल्व्ह करतील. किंवा तुमच्या एक्झिस्टिंग कस्टमरला पटकन विचारू शकता, अरे मग तुम्ही हा प्रॉडक्ट घेतला, मग तुमच्यासारखं अजून कोण आहे जे यांना असं आवडेल, आणि मग म्हणजे प्रमोट करतील किंवा तुम्हाला रेफरन्स देतील. तर गो दॅट पर्स्पेक्टिव्ह. अगदी खरंय. आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा की लॉकडाऊनमुळे प्रचंड निराशा लोकांमध्ये आली आहे. अनेकांचे जॉब्स गेलेत, अनेकांच्या उद्योजकांमध्ये म्हणजे उद्योगांमध्ये प्रॉब्लेम आलाय. अशा वेळेस तुम्ही काय मार्गदर्शन कराल लोकांना? प्रॅक्टिकल सध्या प्रॉब्लेम असा झाला की लॉकडाऊन आपल्या सर्वांना माहितीये की आपलं जाणं येणं बंद झालं. त्यामुळे बरेच बिझनेसेस जे होते जे ऍक्च्युअली कस्टमरच्या फिजिकली तिथे असल्यामुळे एक्झिस्ट होते, म्हणजे छोटे शॉप्स म्हणा किंवा मे बी ट्रॅव्हल बिझनेस म्हणा किंवा कुठला, तर तिथे प्रॅक्टिकली त्या कारणामुळे अडचणी येत आहे. दोनच गोष्टी मी सांगेल की पहिली गोष्ट की जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये उतरता ना, तर म्हणजे अशी अपेक्षा ठेवून उतरा की बिझनेसमध्ये काहीतरी अप्स अँड डाऊन्स येतील. फॉर एक्झाम्पल की तुम्हाला माहितीये की पाऊस येणार आहे, तर तुम्ही छत्री घेऊन बाहेर पडाल, बरोबर? म्हणजे पाऊस जरी आला ना तरी तुमच्याकडे छत्री असेल. आपण कधी कधी काय करतो, बिझनेसमध्ये उतरताना आपण एका वन वे थिंकिंगने जातो की बिझनेस चालू केला म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थितच घडतील. ठीक आहे, तर मला एक प्रॅक्टिकल असं सांगायचं की बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन्स येतील हे अज्युम करूनच तुम्ही बिझनेसमध्ये उतरा. आणि कसं असतं की जसं असतं ना, रात्रीनंतर दिवस असतो किंवा बिझनेसमध्ये सायकल असतात अप्स अँड डाऊन्सचे. त्यामुळे कधी जर डाऊन स्पायरल चालू असेल ना, थोड्या दिवसांनी ते अपसाइड येणारच आहे. त्यामुळे जर सध्या तुमच्या बिझनेसला अफेक्ट झालाय तर निराशा नका येऊ दे मनात. जगातले सगळे सक्सेसफुल बिझनेस जे असतात ते ऍक्च्युली ह्या निराशाच्या किंवा रिसेशनच्या काळातच डेव्हलप होतात. कारण तिथेच प्रॅक्टिकली जे खरे कस्टमर असतात, खऱ्या नीड्स असतात किंवा काही इनोव्हेशन असतात ते याच वेळेला मार्केटमध्ये येतात. अगदी खरं. साधं उदाहरण सांगतो की आमच्याकडे आता युके मध्ये आम्ही शॉपिंगला जातो, ग्रोसरी सुपर मार्केटला जातो. तिथे सध्या एक अचानकच एक नवीन टाईपचे वेंडिंग मशीन्स येत आहे. वेंडिंग मशीन तुम्हाला माहिती ना, आपण कॉइन टाकतो. तर पूर्वी वेंडिंग मशीन असायचे की जिथे आपण आपलं कोक मिळायचं किंवा आपल्याला म्हणजे चॉकलेट्स मिळायचे, चिप्स मिळायचे. आता आमच्याकडे वेंडिंग मशीन चालू आहे, तिथे मास्क मिळतात. तर मला इतकी प्रॅक्टिकल आयडिया वाटली की तुम्ही मार्केटला धरून मार्केटमध्ये प्रॉब्लेम पाहिला आणि पटकन त्याचं सोल्युशन काढलं, पुढे आले. तर अशा फेज मध्ये असाल की तुमचा बिझनेस सध्या करंट कोविडच्या सिनारिओमध्ये चालत नसेल, तर लक्षात घ्या की तुम्हाला बिझनेसमन नाही व्हायचं, तुम्हाला उद्योजक व्हायचंय. हा व्यक्ती असा असतो की तो मार्केटची आपण म्हणतो नस ओळखणे, तर नस ओळखून आपल्याला योग्य प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मार्केटमध्ये आणलं पाहिजे ती आणतो. प्रॅक्टिकल डिफिकल्टीमध्ये कदाचित तुमचा रेस्टॉरंट बिझनेस इमिडिएटली चालणार नाही किंवा ट्रॅव्हल बिझनेस लगेच चालणार नाही. तर मनात तो न्यूनगंड नका आणू की आता तुम्हाला तो बिझनेस करता येणार नाही. तुम्ही एकदा उद्योजक झाला तुम्ही परत परत उद्योजक होऊ शकता. तुम्हाला उद्योजक व्हायचंय, तुम्हाला बिझनेस पण नाही व्हायचं, तुम्हाला रेस्टॉरंट ओनर नाही व्हायचं, तुम्हाला फॅक्टरी नाही व्हायचंय, तुम्हाला उद्योजक व्हायचंय. उद्योजक असा व्यक्ती असतो की जो काय करतो की तो मार्केटमध्ये जशा कंडिशन असतात त्यानुसार काहीतरी प्रोडक्ट किंवा सोल्युशन काढून पटकन अप्रोच करतो पुढे जातो. आणि तुम्ही पुढे जात राहा. म्हणतो ना आपण की ऍट द एंड ऑफ द चालत. हा एक्झॅक्टली, ऍट द एंड ऑफ द डे देयर इज अ ब्राईट लाईट. तर कीप वॉकिंग. तुमचे स्किल डेव्हलप होत आहे, तुम्हाला नवीन लोकांना भेटी होत आहे, नेटवर्क तुमचं डेव्हलप करा, पण कीप मुव्हिंग फॉरवर्ड. त्याच्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल, नैराश्य येणार नाही तुमच्या आयुष्यात. तुमचं आज नाही तर उद्या मार्केट ओपन झालं की तुमचा बिझनेस ओपन होईल, पण ह्या काळात तुम्हाला कधी आयडिया आले असतील त्या चालतील. तर प्रॅक्टिकल सजेशन इज की कधीच म्हणजे स्वतःविषयी डाऊट नका करून घेऊ, तुम्हाला काही येत नाही त्यामुळे बिझनेसमध्ये असं कधीच नका वाटून घेऊ. यू आर नॉट द फेल्युअर. म्हणजे don't consider you as a failure. It's a market. Sometimes the market as a failure. तर let the market come out at its own time, but use time to learn new skills, meet new people, learn new activities, आणि so many other things you can do. हो, म्हणजे स्वतःमध्ये विश्वास येणं फार गरजेचं आहे आणि मोठी स्वप्न बघणं पण तेवढंच गरजेचं आहे. की मी हे करू शकतो, हा एक विश्वास स्वतःमध्ये असेल ना, तर पूर्ण ते मोठं स्वप्न अचीव करता करता छोटंसंच एखादं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, है ना? आरामात होऊ शकतं, आरामात होऊ शकतं.
आणि जसं मी म्हटलं ना, की तुम्ही जेव्हा मोठे स्वप्न पाहता ना, तेव्हा हं, अडचणी या थोड्या येतातच आणि ते यायलाच पाहिजेत. कारण हं, अडचणी नाही आल्या तर सगळ्यांचे मोठे स्वप्न साकार होतील हं. आणि मग सगळ्यांसाठी अवघड होईल. तर मोठे स्वप्न पहा आणि जे फेल जरी झाले तरी पुढे जात राहा. त्यामुळे तुमच्या स्वतःमध्ये पण डेव्हलपमेंट होईल आणि कसं असतं, की जेव्हा तुम्ही जिद्दीने प्रयत्न करता हे दिसतं ना, तुमच्या फॅमिलीला तुमच्याविषयी चांगलं वाटतं. तुमच्या मित्रांना तुमच्याविषयी चांगलं वाटतं. ते तुमच्याशी येऊन बोलतील, की "अरे, तू किती पॉझिटिव्ह आहेस. मला तुझ्याकडे बघून चांगलं वाटतं." आणि ते चांगले वाइब्स जातात आणि दॅट्स अ व्हेरी गुड थिंग, की म्हणजे चांगले वाइब्स आपण देतो लोकांना. त्यामुळे इतर लोकं जरी निराशेत असतील, ते म्हणजे तुमची धडपड पाहून त्यांना पण काहीतरी करावंसं वाटेल. तर म्हणजे हं, धडपड जरी हं, धडपड करत राहा, व्हिच इस अ व्हेरी गुड थिंग. हं, 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 हं. पण या निमित्ताने एक मी तुम्हाला सांगायची इच्छा आहे, म्हणजे जसं पॅरेंट्सचा तुम्ही विचार केला, की मी माझ्याबद्दल आत्ताच माझी आई गेली. परंतु माझे मी व्यवसायात जावं ही इच्छा म्हणजे माझे वडील रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा ते मला मदत करायला तयार होते, की नाही कोणीतरी व्हेरी काहीतरी गुड. वेगळं करायला पाहिजे आपल्या घरच्या व्यक्तीने. म्हणजे घरी फार छान. कलेचं बॅकग्राऊंड होतं, गव्हर्नमेंटचे शिक्षणाचं बॅकग्राऊंड होतं. पण नाही, नाही, नाही हिला आवड आहे ना, तर व्यवसायात कुठली आणि आईची पण तिला फार साथ होती, की नाही तिला करू द्या, तिला करू द्या. म्हणजे मी माझ्या तुम्ही पॅरेंट्स बद्दल तर पॅरेंट्सनी पण हे घ्यायला पाहिजे. मुलांना हे मोटिव्हेट करणं खूप गरजेचं आहे, की तू जा नको ती चाकोरी नोकरीची आणि जा व्यवसायाला. हे मोटिव्हेट हे करणं खूप फार छान आहे गरजेचं. आणि एक छान म्हणजे तुमच्या पालकांनी छान केलं तुमच्यासाठी हं, आणि एक पेरेंट्स ते एक्सपेक्ट करतात की आपला मुलगा पहिल्या स्टेपमध्ये यशस्वी झाला पाहिजे किंवा आपण प्रोटेक्ट करतो हं, हं. की त्याला फेल्युअर्स नाही आले पाहिजे. पण प्रॅक्टिकली आपल्या आयुष्यात तसं पाहिलं गेलं आपल्या फेल्युअर्स मधून आपण स्वतःला म्हणजे आपलं जर डिप्रेशन आहे तर आपणच आपल्या स्वतःला बाहेर काढू शकतो. दुसरं कोणी अगदी खरं आहे. तर ते स्किल आपल्याकडे पाहिजे. त्यामुळे आता माझी छोटी मुलगी आहे 4 वर्षाची. तिला मी हं, येऊन हं. फेल्युअर्स. तिला एखादी गोष्ट येत नाही. तिला हं. येत हे पण माझ्यासाठी चांगलं आहे. कारण मग ती फिगर आउट करते की कसं करायचं. तर वाह! मी पेरेंट्ससाठी सांगेल की येऊ द्या तुमच्या मुलांना अडचणी. हं, अशी गोष्ट असते की आपल्याकडे पेरेंट्स असतात मुलांना बोर होऊ देत नाही. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी एंगेज करत असतात. हं, हं. बोर होऊ द्या. बोर झाले हं. त्याच वेळेस त्यांचं माइंड वर्क होईल की याच्यातून बाहेर कसं निघायचं. काही एक्झॅक्टली. गोष्टी काहीतरी हॉबी डेव्हलप करतील, क्रिएटिव्ह आयडिया डेव्हलप करतील. तर मुलांना बोर होऊ द्या. 24 तास त्यांच्यासाठी काहीतरी तुम्ही ऍक्टिव्हिटी लावूनच ठेवली पाहिजे असं काही गरज नाहीये. हं, आणि हं. प्रॅक्टिकली दॅट इज द रिअल डेव्हलपमेंट ऑफ युअर चाइल्ड्स ब्रेन. करेक्ट, करेक्ट. तर म्हणजे आता आपलं खूप सुंदर बोलणं झालं आणि खूप अशी मला देखील आता असं वाटतं, की मी पण काहीतरी साइड बाय साइड काहीतरी व्यवसाय सुरू करायला पाहिजे. तर प्रत्येक मराठी माणसाने म्हणजे मराठी माणूस जे नेहमी म्हणत असतो, की नाही मला नोकरीच करायची, नोकरीच करायची. तर निलेशजी मला एक हा शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की आपल्या मराठी तरुणाईला जर का मोटिव्हेट करायचं असेल, तर तुम्ही काय सांगाल, की तुमच्यामध्ये हे चांगले गुण आहेत आणि तुम्ही उद्योजकच व्हा? एक प्रॅक्टिकल गोष्ट आपल्या मराठी व्यक्तींमध्ये आहे, की आपल्याला ना हं, काळजी असते. आपल्याला आपल्या मित्रांची काळजी असते, आपल्या आई-वडिलांची काळजी असते, आपल्या भावंडांची हं, काळजी असते. आणि आपण नेहमी आपल्याला वाटत असतं, की त्यांची प्रगती व्हावी किंवा त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी झोकून देऊन करायची इच्छा असते. तर म्हणजे व्हाय नॉट यूज बिझनेस ॲज अ मीडियम टू मेक दॅट हॅपन. तुम्ही जर वाह! जॉब हा चूज केला ना, तर काय होतं, की जॉबमध्ये लिमिटेशन्स येतात. जॉबचे अवर्स तुम्हाला फॉलो करावे लागतात. कधी-कधी तुम्हाला बॉस आवडत नसला, तरी तुम्हाला जॉबवर जावं लागतं. कधी-कधी लोकं म्हणजे पूर्वी लॉकडाऊनच्या पूर्वी लोकं 2-2 तास ट्रॅव्हल करायचे वन वे हं, जॉबला हं, जायला. फॅमिलीसाठी वेळ देता येत नव्हता. तर होतं काय, की अल्टिमेटली आपल्याला जरी म्हणजे तुम्हाला काळजी असते तुमच्या पेरेंट्सची, फॅमिलीची, पण ज्यांची काळजी आहे त्यांच्यासाठीच तुम्हाला वेळ देता येत नाही. हं, तर मग बिझनेस ही गोष्ट अशी आहे, की जो तुम्ही स्वतःभोवती डिझाइन केला ना तुमचा बिझनेस, तर तुम्हाला हं, प्रॅक्टिकली म्हणजे तुम्हाला ज्यांची काळजी आहे त्यांच्यासाठी खरोखर काहीतरी करता येईल. तुमच्या हं, मुलांसाठी वेळ देता येईल, आई-वडिलांसाठी वेळ देता येईल, हं, फॅमिलीसाठी वेळ देता येईल, कम्युनिटीसाठी, तुमच्या समाजासाठी वेळ देता येईल. आणि बिझनेसचीच एक गोष्ट अशी असते, की ज्याच्यात ना त्याला अप्पर लिमिट नाहीये इन्कमचं. हं, सॅलरी हं, लिमिट असतं, की मंथ एंडला एवढेच पैसे येणार किंवा थोडं तुमचं इन्क्रिमेंट होऊ शकतं. मग हं, तुम्ही किती जरी बिझी असाल किंवा नसाल, हं, तुमचं फिक्स असतं. हं, बिझनेस नाही. बिझनेसमध्ये तुम्ही बिझी असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील आणि दॅट इज द बेस्ट थिंग ना. मी जर हार्ड करेक्ट. मला त्याचे जास्त पैसे मिळायला पाहिजे. म्हणजे त्यात काही हं, चूक नाहीये. हं, हं, बिझनेसमध्येच काय होतं, की जेव्हा तुम्ही बिझनेस करता ना, याच्यात प्रॅक्टिकली इतरांच्या आयुष्यात फरक पडत असतो. फॉर एक्झाम्पल, हं, की आता विचार करा, की तुमच्याकडे सध्या जे तुम्ही कपडे विकत घेता, गाडी विकत घेता, घर विकत घेता, हे कुणीतरी कुणाला तरी विकलेलं आहे. कुणीतरी बिझनेस चालू केलाय. त्याच्यामुळे तुम्हाला मिळालंय. हं, ह्या हं, प्रोसेसमध्ये काही गोष्टी इम्प्रूव्ह होतात. हं, पूर्वी आपल्याकडे साधे फोन येतात. आपल्याकडे आयफोन आहे. भरपूर काही त्याच्यामध्ये स्किल्स येतात. तर हे
बिझनेस ही एकच गोष्ट आहे की जी इनोव्हेशनला पण म्हणजे प्रवृत्त करते हं, मार्केटमध्ये. तर खरं. बिझनेसमध्ये नक्की, नक्की उतरा. फरक असा वाटतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वतःला जे अचीव्ह करायचंय आणि तुमच्या हं, त्या व्यक्तीविषयी तुम्हाला काळजी वाटते, त्यांना जे अचीव्ह करायचंय, ते हं. बिझनेस थ्रू तुम्ही फार लवकर अचीव्ह करू शकता. वाह! हं, हं, नक्की, हं, नक्की बिझनेसमध्ये उतरा. बिझनेस हा अवघड नसतो. हं. त्यामुळे म्हणजे तुम्हाला कोणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता सॉल्व्ह करा आणि नक्की करा म्हणजे किंवा करून पहा मी म्हणेल. होईल होईल तर काय होईल? फेल होणार. पण तुमच्या आयुष्यात तुम्ही एखादी गोष्ट फार चांगली शिकलेली असाल आणि आयुष्यात जेव्हा सेल्फ डेव्हलपमेंट होते ना, त्याच्यापेक्षा म्हणजे चांगलं सुख काहीच नाही. सेल्फ डेव्हलपमेंट अगदी. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हो, ते जे एक समाधान आहे आयुष्याचं, समाधान. ते एक्झॅक्टली. अवर्णनीय बिझनेसमध्ये असंच आहे. या एक्झॅक्टली आणि निलेशजी खूप सुंदर तुम्ही माहिती दिली आणि मला असं वाटतं, की मोटिव्हेट हा इंग्लिश शब्द असला तरी तो खूप सुंदर आहे, की तेवढ्याच लोकांना मोटिव्हेशनल हे जे तुम्ही गुरु आहात, सक्सेस गुरु आहात, हे खरोखरच आहे. म्हणजे मी ऐकून सुद्धा मला खूप असं वाटतं, की नाही आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि आता लॉकडाऊन नंतर ना सगळ्यांच्या कपाळावरती आठ्या आहेत. त्या आठ्या नक्कीच गेल्या असतील आणि चेहऱ्यावरती एक स्माइली आला असेल, की नाही, 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 नाही. मला खूप काही करण्यासारखं आहे आणि खरोखरच मराठी माणसाने उद्योजकच व्हा. कारण आज ती गरज आहे आणि मराठी गरज माणसामध्ये आहे. ते आहे, ते स्पिरिट आहे, ती हुशारी आहे आणि त्या एक्झॅक्टली. हुशारीचा नक्कीच सगळ्यांनी वापर करायला पाहिजे. निलेशजी तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आणि इतकं छान बोललात त्याबद्दल अगदी मराठी ग्लोबल व्हिलेजतर्फे आपलं अगदी मनःपूर्वक मी धन्यवाद तुम्हाला देते आणि असंच तुम्ही नेहमी-नेहमी या आणि नेहमी-नेहमी सगळ्यांना मार्गदर्शन करत जा किंवा एक मित्रत्वाच्या यानं सल्ला देत जा, असंच मी म्हणेन. धन्यवाद. थँक यू सो मच मृदुला आणि थँक यू फॉर अरेंजिंग दिस. कारण कसं असतं की कुणीतरी एक लीडर म्हणून मार्केटमध्ये येणं गरजेचं असतं की जेणेकरून जो कोणी हा प्लॅटफॉर्म तयार केला आणि प्रॅक्टिकली मी हा प्लॅटफॉर्म विषयी विचार केला, तो प्लॅटफॉर्म बनवला आणि हं. ऍक्च्युली प्लॅटफॉर्ममुळेच हा इंटरव्ह्यू होऊ तुम्हाला शकतो. हा प्लॅटफॉर्म आवडलाचं मला खूप समाधान वाटतंय नाही आता. मला मला पण आवडला आणि मला ऍक्च्युअली प्रॅक्टिकली दिसतंय की बेनिफिट काय होत आहे लोकांना आणि लोक हं, म्हणजे त्यांना एक इंटरनॅशनल लेवलचा प्लॅटफॉर्म मिळाला जिथे लोक जाऊन स्वतःविषयी सांगताय बोलताय आणि हं, आपल्याला हं. कळतं ना की जगभरात काय काय चाललंय. हं. त्यामुळे म्हणजे थँक्यू सो मच टू यू की हू इट्स ओके. मेड इट हॅपन आणि बिकॉज द प्लॅटफॉर्म इज देअर वी कुड हॅव एक्झॅक्टली. दिस सो थँक्यू सो मच थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. आणि हो आणि तो व्यवसाय ना एक सामाजिक बांधिलकी, एक कम्युनिटी वर्क म्हणूनच तो एक्झॅक्टली. मी सुरू केला. धन्यवाद आणि खरंच निलेशजी तुम्ही वेळ दिला. मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू मृदुला.